असणाऱ्या बाबतीमध्ये का कथा असणारी आयोजित केलेली आहे हे प्रथम असणारं कारण जर सांगायचं म्हटलं तर ही असणारी कथा नरसिंह जयंती निमित्ताच्या बाबतीमध्ये असणारी ही कथा आहे. नंबर 2, वैकुंठवासी विठ्ठल काय नाव म्हणलं म्हातारजी गवळी, वैकुंठवासी गंगा भागीरथी मंजुळाबाई विठ्ठल गवळी यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं व गृहप्रवेश प्रथम वर्धापन दिनानिमित्त श्रीमद भागवत कथेचं असणारं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या कथेला असणारा कृपेचा असणारा आशीर्वाद, ज्यांची संजीवनी समाधी इंदोरच्या ठिकाणी असणारी आहे, माधवनाथ महाराज यांचे असणारे शिष्य आणि मारुती महाराजांचे असणारे गुरु वैकुंठवासी बाळकृष्ण महाराज जोशी या ठिकाणी यांचाही आशीर्वाद आहे. आणि साक्षात स्वरूपामध्ये त्यांच्या असणाऱ्या पत्नीसुद्धा या ठिकाणी गंगा भागीरथी शोभामाई बाळकृष्ण जोशी यांचा सुद्धा असणारा प्रेरणा, आशीर्वाद आणि स्वतःहून या ठिकाणी निवेदन म्हणजे स्वतःची असणारी उपस्थिती, यांच्याही उपस्थिती निवेदनामध्ये, तसेच या कथेच्या बाबतीमध्ये जे काही नियोजन केलेलं आहे, आयोजन केलेलं आहे, ज्यांनी कथेच्या बाबतीमध्ये पुढाकार घेऊन आपल्या एकट्यालाच लाभ होईल अशातला भाग नाही तर सगळ्या जणांना या कथेचा लाभ व्हावा म्हणून या ठिकाणी पुढाकार असणारा घेण्याच्या बाबतीमध्ये आयोजक मारुती विठ्ठल गवळी, कौशल्याबाई विठ्ठल गवळी, पुत्र गणेश मारुती गवळी, ज्ञानेश्वर मारुती गवळी, सोपान मारुती गवळी, कन्या वंदना नरेंद्र रावते रांजणगाव, नातू दुर्गेश पारस, नाती माधवी देवयानी पूर्वा आणि समस्त गवळी परिवार, गवळी शिवरा तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, पाहुणी मंडळी, मित्रपरिवार सगळ्याच्या सहकार्यानं या ठिकाणी श्रीमद भागवत कथेचं असणारं आयोजन करण्यात आलेलं आहे. आज कथेच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर आज असणारा कथेचा असणारा हा द्वितीय असणारा हा दिवस आहे. कालपर्यंत आपण या ठिकाणी जी कथा श्रवण केलेली आहे, या कथेच्या बाबतीत जर वर्णन जर करायचं म्हटलं तर काल आपण ग्रंथाचं काही महात्म्य असणार या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्या महात्म्यामध्ये जर वर्णन करायचं म्हटलं, पाठीमाग थोडं बोलू नका म्हणा त्यांना, जर थोडस इकडे या म्हणा त्यांना, बस. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये महात्म्य जर सांगायचं म्हटलं तर काल आपण एक भाग असणारा पाहिला. आपल्या कानाला अमृता समान जर वाटणारी कोणती कथा असेल तर कान भरोनिया ऐकीन तुझी कीर्ती, ते मज विश्रांती देई देवा, डोळे भरोनिया पाहिन तुझे मुख, तेची मज सुख देई देवा. आपल्या कानाला जर अमृता समान जर असणारी जर कोणती कथा असेल तर श्रीकृष्ण भगवंताची कथा आहे. थोडं विशेष स्वरूपामध्ये सांगतो. एखाद्या गोष्टीचं जर कौतुकाच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर ती गोष्ट संसारामध्ये सारखी ऐकू वाटत नाही. लक्ष करा. एखाद्या माणसानं ट्रॅक्टर आणलं आणि ट्रॅक्टर आणल्यानंतर एक माणूस एका माणसाला सांगू लागला, अहो त्यांना ट्रॅक्टर आणलं, त्यानं ऐकलं, चांगलं झालं बरं का. परत तोच माणूस भेटला आणि त्यानं सांगण्याकरता सुरुवात केली, अहो त्यांनी परवा दिवशी ट्रॅक्टर आणलं, दोनदा ऐकून घेतो. तिसऱ्या वेळेस जर त्याला सांगायला जर चालू केलं, अहो त्यांनी ट्रॅक्टर आणला, बा 3 दिवस झालं तेच सांगतो ना तो. म्हणजे ती गोष्ट ऐकू वाटत नाही. पण खरं सांगू, आपल्या जन्माच्या अगोदर किती हजारो वर्षाचा कालावधी निघून गेला, श्रीकृष्ण भगवंताची कथा ही तशाला तशी आहे आणि कानाला अमृता समान आहे. एवढंच नाही, कुणाचं वय 50 वर्षाचं आहे, 70 आहे, 80 आहे, 90 आहे, जन्म झाल्यापासून त्यांनी काल्याची कीर्तन ऐकलेली आहेत. जन्म झाल्यापासून आतापर्यंत काल्याची कीर्तन ऐकले. कुठला जरी बाबा आला, महाराज जरी आले तर काल्याचं चरित्र तेच आहे ना, श्रीकृष्णाच्या खोड्या तेच आहेत. पण तुम्ही त्या खोड्याला कधी विटून गेलात का? त्या खोड्याला कधी विटून गेलात का? कुणी असं म्हटलं का आता हे सांगू नका हे कृष्णाचं चरित्र, दुसरं काहीतरी सांगा? तसं नाही. अहो
विटले हे चित्त प्रपंचा पासोनी वमनते मनी बैसलेसे. आपलं प्रपंचाच्या बाबतीमध्ये मन असणारं विटून गेलेलं आहे, पण परमार्थामध्ये आणि श्रीकृष्णाच्या कथेच्या बाबतीमध्ये आपलं मन मात्र विटलेलं नाही. म्हणून या ठिकाणी सुंदर स्वरूपामध्ये ही असणारी श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा आहे. आणि या कथेच्या बाबतीमध्ये आपण किती जरी रसपान करायचं म्हटलं, कानानं किती जरी कथा ऐकली, तर कानानं कथा ऐकल्याच्या नंतर ते कान आपले जेवढे जेवढे आपण भगवंताची कथा ऐकतो, तेवढं तेवढं भगवंताच्या बाबतीमध्ये कथा आपल्याला अधिक आवडते आणि अधिक स्वरूपामध्ये आपण ऐकतो. याच्या बाबतीमध्ये कधी सुद्धा आपल्याला वीट मात्र येत नाही. म्हणून ही भगवंताची असणारी ही कथा आहे आणि ही कथा कोणीही असणारी ऐकावी. ज्याला ज्ञान नाही त्यानं सुद्धा ही कथा ऐकावी. ज्याला ज्ञान आहे त्यानं सुद्धा असणारी ही कथा ऐकावी. एवढंच नाही, कोणी एखादा तत्वज्ञानी माणूस असेल, पंडित असेल, तर पंडितानं सुद्धा ही असणारी कथा ऐकावी. तुकोबरायांनी सांगितलेलं आहे, पंडित वाचक जरी झाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके कानी. पंडित जरी झाला किंवा एखाद्या वेळेस वाचन करणारा अति स्वरूपामध्ये झाला, तरी त्यानं काय करावं, तर सुंदर स्वरूपामध्ये भगवंताची कथा असणारी ऐकावी. त्याचं कारण सांगितलेलं आहे. ही कथा ऐकत असताना कोण कोण असणारे पावन झाले, याच्याकरता एक सुंदर अभंगच लिहिलेला आहे. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. श्रवणे कीर्तने झाले ते पावन, श्रवणे कीर्तने झाले ते पावन. मामा मोबाईल द्या इकडं, मोबाईल द्या, मोबाईल. एक 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 सनकादिक जान परम भक्त, एवढा डब्बा घेऊन या मधला, डब्बा एवढा बारका. झाली ते विश्रांती याचका सकळा, झाली ते विश्रांती याचका सकळा. ही भगवंताची कथा इतक्या सुंदर स्वरूपामध्ये आहे. या भगवंताच्या कथेचं किती जरी वर्णन करायचं म्हटलं, तर याच्यामधला रस मात्र असणारा कमी असणारा होणारा भाग नाही. म्हणून ही कथा सुंदर स्वरूपामध्ये प्रत्येक माणसानं असणारी ही कथा श्रवण करावी. या कथेमुळं काल एक भाग मी सांगून गेलो. या कथेमुळं काय काय माणसाचा फायदा होतो. नंबर 1, माणसाच्या जवळ असणारी भक्ती असणारी वाढते. नंबर 2, ज्या गोष्टीचं तुम्हाला ज्ञान नाही ना, ते ज्ञान जर कशामुळं जर मिळत असेल, तर हे भागवतामुळं तुम्हाला ज्ञान मिळतं, म्हणजे भक्ती वाढते. नंबर 2 ला ज्ञान वाढतं. आणि एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे, आपल्याजवळ वैराग्य वाढतं. काल मी सांगून गेलो की या भक्तीचा, ज्ञानाचा, वैराग्याचा भाग उद्या तुम्हाला सांगेल, म्हणून तो भाग आता लक्ष देऊन ऐका. कथा म्हणजे काहीतरी गप्पा मारून कडीला निघून जायची कथा नसते बरं का. इकडल्या 4 गप्पा, तिकडल्या 4 गप्पा, सासूच्या, सुनाच्या, एवढ्या संसारातल्या गप्पा मारून कडीला निघून जायचं नाही. कथा म्हणजे कथाच झाली पाहिजे. भक्ती नेमकी कशाला म्हणायची ते ऐका. भक्ती एक प्रकारची नाही, भक्ती ही 9 प्रकारची आहे.
एक नाही 9 प्रकारची भक्ती आहे. आपण प्रमाण घेतलं. श्रवणे, कीर्तने झाले ते पावन, सनकाधिक जान परम भक्त. झाली ते विश्रांती याचका सकळा, जीवी जीवन कळा श्री मूर्ती रया. पाद सेवने अक्रूर झाला ब्रह्मरूप, प्रत्यक्ष स्वरूप गोविंदाचे. 9 प्रकारची भक्ती आहे. नंबर 1, पहिली जर भक्ती कोणती असेल तर श्रवण. श्रवण शब्दाचा अर्थ होतो ऐकणे. ही पहिली भक्ती आहे. तुम्ही इथे येऊन बसलात ना, त्या 9विधा भक्तीपैकी पहिली भक्ती तुमच्याकडून होत आहे. युक्तीने उपक्रमो सहारादी अशा स्वरूपामध्ये असणारा श्रवणाचा असणारा भाग आहे. देवाची कथा ऐकणं ही सुद्धा एक भक्तीच आहे. पहिला भाग श्रवण. नंबर 2, भक्ती करत असताना देवाचं कीर्तन सुद्धा केलं पाहिजे. आता कोणतं कीर्तन? कीर्तन 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 आपण पत्रिकेवर असं वाचलेलं असतं, आज कोणत्या बाबाचं कीर्तन आहे. मग ते एकट्या बाबाचंच कीर्तन असतं का? नसतं बरं का. त्या बाबाचं एकट्याचं कीर्तन नसतं. कीर्तन हे सगळ्याचं मिळून कीर्तन असतं. जर बाबाला जर सुपारी दिली, घ्या 50,000 रुपये एकटेच कीर्तन करा, बाबाचं कीर्तनच होणार नाही, अजिबात नाही. त्या कीर्तनाला लावणी मृदंग श्रुती टाळ घोष शेऊ ब्रह्मरस आवडीनं हे एक कीर्तन, त्याला साहित्य सांगितलेलं. आणखी थोडं माफी मागून बोलतो. जुना काळ एक असा होता, कथा जर करायची म्हटलं ना, मी नवीन नवीन कथा करत होतो त्यावेळेला त्या कथेला साहित्य काय लागायचं माहिती मामा? त्याला पेटी लागायची, त्याला मृदंग लागायचा, त्याला टाळ लागायचा आणि त्याला विना लागायचा. आता हे साहित्य मागं पडलं बरं का. आता फक्त ढोलन ताशेच आणून वाजवायचं राहिले आता. बरोबर आहे का? आता म्हणजे आता खरं ते लोकांना जमच ना. आता माझी कथा घ्यायची म्हटली की अगोदर लोक काय म्हणतात, महाराज शिंत आहे का तुमच्याकडे? खरं सांगू, आता लोकाला आवडायला म्हणून ठेवण्याची भूमिका आहे. तुम्ही पेटीवरची कथा ऐका. अहो, माणसाला पेटीचे स्वर जर ऐकले ना, तर स्वर ऐकल्याच्या नंतर माणूस सगळे माया पाश सोडतो. जसं हरण पारध्याच्या गळ्यामध्ये मान टाकतं का नाही, हरण पारध्याच्या गळ्यामध्ये मान टाकतं, तसं कितीही संसारामध्ये तापून गेलेले जरी माणसं असले आणि कथेला येऊन जर बसले तर त्यांना अशी छान झोप लागते. अशी कशामुळे माहिती? त्या कथेचे सुरत तसे आहेत. आणि हे वाद्य जर वाजलं, कोणतं तामस वाद्य जर वाजलं, झोप येणारा माणूस उठतो. 9च्या नंतर ढोलकी लावा तुम्ही कुठंतरी आणि टिंग 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 वाजवा, झोपलेले माणसं उठून येतात. हे तामस वाद्य आहे. आता सुंदर स्वरूपामध्ये जर वर्णन करायचं, हे कीर्तन आहे. आणि कीर्तन हे कशाचा शब्द आहे ते सांगतो. अहो, कीर्तन करायचं म्हणजे डोक्याला पटका बांधणे हे कीर्तन नाही, कंबर बांधणे हे कीर्तन नाही. खरं जर कीर्तन कोणतं असेल, आपल्या मुखाला देवाचं नामचिंतन येणे हेच खरं कीर्तन आहे. नामाचं कीर्तन झालं पायी झोपे, 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 नामचं कीर्तन साधन पायी सोपे, नामाचं कीर्तन झालं पायी झोपे, नामाचं कीर्तन झालं पायी झोपे, नामाचं कीर्तन झालं पायी झोपे. खरं कीर्तन जर कोणतं असेल तर देवाचं नामचिंतन मुखाला येणं हेच एक प्रकारचं असणारं कीर्तन आहे. ही 2ऱ्या क्रमांकाची भक्ती. श्रवण. नंबर 2 कीर्तन. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम. आठवण कुणाची काढायची सांगू? आठवण काढत असताना पाठीमागच्या व्यापाच्या बाबतीमध्ये तुम्ही आठवण काढू नका. आठवणच काढायची असेल किंवा स्मरण करायचं असेल तर देवाचं स्मरण करायचं. आठवीन पाय
हा माझा नवस आणि रात्र आणि दिवस पांडुरंगा. तुम्हाला जर स्मरण करायचं असेल, आठवण करायची असेल, तर माझ्या देवाची आठवण करा. ही सुद्धा एक भक्तीच आहे. श्रवण, कीर्तन, स्मरणम. श्रवणम कीर्तनम विष्णोः स्मरणम पादसेवनम. पादसेवनम, देवाचे पाय आहेत का नाही, त्या पायाच्या जवळ जायचं. पायाच्या जवळ गेल्याच्या नंतर आपलं डोकं जे आहे का नाही, देवाच्या पायावर असणारं टेकवायचं. याच्या पुढे आणखी सांगतो, पादसेवनम. पादसेवनम, देवाच्या पायाची असणारी सेवा करायची. एवढंच नाही, अभिषेक जर तुम्ही करण्याकरता जर सुरुवात केला ना विठ्ठलाला, बाळकृष्णाच्या बाबतीमध्ये, तर लक्ष करून ऐका. ब्राह्मण देवता तुम्हाला अगोदर पूजा करत असताना, देवाचा अभिषेक करत असताना, तब्येत चांगली आहे तुम्ही सगळे इकडे जरा जरा सगळी तब्येत चांगली इकड्यावर तुम्ही जरा सगळे, हा सगळे इकडे तुम्ही जरा सगळ्याच्या तब्येत चांगल्यात. ऐका, जर आपण जर पूजा अर्चना जर करण्याकरता सुरुवात केली, तर सगळ्यात अगोदर जर पूजा कोणाची करायची असेल, तर देवाच्या बाबतीमध्ये जे पाय आहेत का नाही, पाय, तर ब्राह्मण देवता अगोदर सांगतो, तुम्हाला पाणी घालायचं ना देवाला, आता तर स्नान घालायचं आहे ना, अगोदर पाणी पायावर घाला देवाच्या, बरं का, अगोदर पायावर. ही एक भक्तीच आहे. पाद सेवनम. आणि देवाला जर पायाच्या बाबतीमध्ये जर असं पाणी दिलं ना, पायावर असं पाणी हे केलं, तर ते देवाचं चरण तीर्थ घेणं ही सुद्धा एक भक्तीच आहे. देवाचं चरण तीर्थ घेणं ही सुद्धा एक भक्तीच आहे. आता चरण तीर्थ कुणाकुणाचं घ्यावं याच्या बाबतीमध्ये सांगतो. नंबर 1ला देवाचं, नंबर 2ला साधू संताचं, नंबर 3ला आपल्या गुरुचं, नंबर 4ला आपल्या आई वडिलाचं. हे तीर्थ घेणं गरजेचं आहे. का? त्याचं कारण सांगितलेलं आहे. हे चरण तीर्थ असे आहेत ना, अहो जगतामध्ये अनेक तीर्थ आहेत, पण सगळ्या तीर्थाला पावन करणारे चरण तीर्थ हे आहेत. याच्या पुढे आणखी दृष्टांत सांगतो. खरं जर वर्णन करायचं म्हटलं, आपल्याला जर पावन व्हायचं असेल आपल्याला, तर आंघोळ करावी लागते तीर्थामध्ये. लक्ष करा बरं का, आपल्याला जर शरीर पावन करायचं असेल तर आपल्याला आंघोळ करावी लागते तीर्थामध्ये. आपणही तीर्थामध्ये आंघोळ करतो, पण आपण तीर्थामध्ये आंघोळ केल्याच्या नंतर आपल्या बाबतीमध्ये मळ निघून जातो, एक पाप निघून जातं, त्या ठिकाणी सगळं पाप असणारं धुवून जातं. पण साधू महात्मा, लक्ष करा, आपण तीर्थामध्ये सगळं पाप सोडतो. कुठं? तीर्थामध्ये पुनीत होतो. पण साधू महात्मा तीर्थामध्ये आंघोळ का करतो माहिती? आपण सोडलेलं सगळं जर पाप कुणाजवळ असेल तर तीर्थक्षेत्राच्या बाबतीमध्ये आहेत, म्हणजे त्या तीर्थ नदीमध्ये आहे. पण साधू महात्मा आंघोळ करून काय करतो माहिती? साधू महात्मा त्या तीर्थामध्ये आंघोळ केल्याच्या नंतर त्या तीर्थाला पावन करतो. साधू महात्म्याची आंघोळ अशी आहे बरं का, साधू महात्मा त्या तीर्थाला पावन करतो. एवढं जर वर्णन करायचं म्हटलं, एवढी महान गंगा आहे, ही गंगा सुद्धा जर कुठून उत्पन्न झाली असेल तर आपली जी नवविधा भक्ती आहे ना, पाद सेवनम, तर भगवंताच्या चरण कमलापासून गंगा उत्पन्न झालेली आहे. एवढी महान नदी आहे, पण भगवंताच्या चरण कमलापासून उत्पन्न झालेली आहे. प्रमाण आहे का? उपमा उपमा द्यावी कवने अंगा, चरणी जन्मली पै गंगा. ओ 16 सहस्र रामा, नित्य न पुरती कामिनी. ओ नित्य न पुरती कामिनी. बरवा बरवा केशवराज, बरवा बरवा केशवराज, बरवा बरवा केशवराज, बरवा बरवा केशवराज. पाद सेवनम अर्चनम, देवाची पूजा अर्चना करणं ही सुद्धा एक भक्तीच आहे. पाद सेवनम अर्चनम वंदनम, देवाचं दर्शन घेणं, देवाला वंदन करणं
ही सुद्धा असणारी एक नवविधा भक्तीमधला एक प्रकार आहे. सख्यमात्म निवेदनम, मैत्रीच करायची असेल तर मैत्री करत असताना कुणाच्याही सोबत मैत्री करू नका. मैत्री करत असताना मैत्रीच करायची ना आपल्याला, तर आपलं गणगोत मित्रमंडळी सगळे 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 धारे जर कोण असतील, मित्र कोण असतील तर देव आहे आपला. मैत्री सुद्धा देवाच्या सोबतच करायची. याची काही भूमिका सांगितलेली आहे. सख्यमात्म निवेदनम, स्वतःला सुद्धा अर्पण करत असताना देवाला असणारं अर्पण करून टाकायचं. देह जावो अथवा राहो, पांडुरंगी दृढ भावो, चरण न सोडी सर्वथा तुझी आन पंढरी नाता. ही नवविधा प्रकारची असणारी भक्ती आहे. याला म्हणायचं भक्ती. आता त्या भक्तीच्या बाबतीमध्ये आणखी एक भाग सांगितलेला आहे. भक्ती ते न मान, वैराग्य तो त्याग. ओ भक्ती ते न मान, वैराग्य तो त्याग. ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. ही भक्ती आहे. भक्ती म्हणजे काय? नमन. भक्ती म्हणजे नमन. कसं नमन आणखी सांगतो, समजत नसेल तर. जर तुम्हाला दुसऱ्याकडून जर सन्मान मिळवून घ्यायचा असेल, लक्ष करा बरं का, दुसऱ्याकडून जर तुम्हाला सन्मान मिळवून घ्यायचा असेल तर समोरून येणारा जो माणूस आहे का नाही, तर त्या माणसाला तुम्ही नमन करा. म्हणजे जुन्या काळामध्ये लोकांनी काय करायचं, समोर जर माणूस जर आला ना, तर माणूस आल्याच्या नंतर त्याला रामराम घालायचा. मग आपण त्याला रामराम घातला की समोरच्यानं काय करायचं, आपल्याला रामराम घालायचं. आता झालंय असं, आपण त्याला रामराम घालीत नाही, ती आपल्याला रामराम घालीत नाही. ही नमनाची भूमिका आहे, ही सुद्धा भक्तीचीच भूमिका आहे. तुम्ही स्वतःहून कुणाला तरी बोला, स्वतःहून कुणाला तुम्ही बोला, दुसऱ्याला मान द्या. तुम्ही दुसऱ्याला जर मान दिला तर समोरचा माणूस सुद्धा आपल्याला मान देणार. ही एक भक्तीच आहे. नमनाच्या बाबतीमध्ये तुम्ही एक काम करा, दुसऱ्यानं आपल्या पाया पडावा असं जर वाटत असेल, लक्ष करा, दुसऱ्यानं आपल्या पाया पडावा असं जर वाटत असेल तर तुम्ही काय करा माहिती, अगोदर त्याच्या पाया पडा. ते काय करतं माहिती का, एवढा माणूस आपल्या पाया पडतो, तो सुद्धा आपल्या पाया पडतो. ही एक भक्तीचा एक प्रकारच आहे. ही सुद्धा असणारी एक भक्तीच आहे. आणि या भक्तीच्या बाबतीमध्ये दुसरा एक भाग सांगितलेला आहे. ही भक्ती जर कशामुळे प्राप्त होत असेल तर भागवताची कथा ऐकल्याच्या नंतर भक्तीची प्राप्ती होते. नंबर 2, ज्ञान मिळण्याकरता श्रीमद भागवताची कथा आणि वैराग्य प्राप्त होण्याकरता सुद्धा श्रीमद भागवत महापुराणाची कथा. वैराग्य म्हणजे याच्या शब्दाचा अर्थ असा होतो, गोष्ट प्राप्त असावी, आणि गोष्ट प्राप्त असल्याच्या नंतर त्या गोष्टीचा माणसानं त्याग करावा, याला म्हणतात वैराग्य. याच्या बाबतीमध्ये काही दृष्टांत अनेक सांगितलेले आहेत. एखाद्या माणसाला असं म्हणावं सुंदर स्वरूपामध्ये, अहो तुम्ही सुपारी खा, त्याला दात सगळे चांगले असावे, आणि त्यानं म्हणावं मी सुपारी खात नाही, दात सगळे पडून गेले आणि तो म्हणतो मी सुपारीच खात नाही, याला वैराग्य म्हणत नाही. गोष्ट प्राप्त असावी आणि प्राप्त असल्याच्या नंतर त्या गोष्टीचा त्याग करावा. हे वैराग्य जर कशापासून मिळत असेल ना, तर हे वैराग्य मिळण्याकरता भागवताचीच कथा आहे. गोष्ट सगळ्या प्राप्त असाव्या, घर चांगलं असावं, जमीन चांगली असावी, गावामध्ये मान असावा, सगळ्या प्रतिष्ठेच्या बाबतीमध्ये असावा, आणि 50 वर्षाचं वय झालेलं असावं, आणि एवढ्या गोष्टी प्राप्त असून सुद्धा नातू आहेत, सगळं घर असं थाटामाटामध्ये भरलेलं आहे, एवढ्या गोष्टी प्राप्त आहेत, आणि त्यानं सगळ्या घरातल्या लोकांना असं म्हणावं आता हात जोडून मी संन्यास घ्यायला निघालो. कळलं का? तुम्ही कथेला येत नाही तेवढं घर भरलेलं असल्यानंतर संन्यास कधी घेणार? लक्षात येते का?
सगळ्या गोष्टी प्राप्त असाव्या आणि प्राप्त असल्याच्या नंतर त्या गोष्टीचा त्याग करावा, याला भाग सांगितलेला आहे वैराग्य. आता ही वैराग्य जर कशानं प्राप्त होत असेल तर भागवताची कथा श्रवण केली की वैराग्य असणारं प्राप्त होतं. पुढे एक भाग सांगण्याकरता सुरुवात केलेला आहे विवेक. या विवेकाच्या बाबतीमध्ये एक सेना महाराजांनी असणारा एक अभंग लिहिलेला आहे. त्याच्यामध्ये प्रमाण सापडतं आपल्याला. तुम्ही अभंग तो कुठं कुठं ऐकलेला असेल, असा ऐकला नसेल तर भारुडामध्ये सुद्धा ऐकला असेल. आम्ही वारीक वारीक. पुढं पुढं काय प्रमाण आहे? आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक. ऐका बर का. आता आम्ही वारीक वारीक करू हजामत बारीक, तुम्ही त्याचा अर्थ लावताल. हजामत शब्दाचा अर्थ काय होतो? डोक्याची केस कापणे म्हणजे हे आहे. त्याचा अर्थ तुम्ही डोक्यामध्ये घेऊ नका. आतापर्यंत वारीक समाजात अनेक वेळेला कठीण केली, लक्ष करा. त्या शब्दाचा आणि या शब्दाचा काहीच अर्थांना फरक नाही. बोलण्याचा भाग असा आहे, आम्ही वारीक करू हजामत बारीक, विवेक दर्पण आईना दावो. आता त्या समाजामध्ये असे मोठमोठे आरसे लावलेले आहेत, पण सेना महाराजाच्या हातामध्ये जो आरसा आहे तो विवेक आहे. विवेक. विवेक या शब्दाचा अर्थ असा होतो, सतसंगतीने आत्मा अविनाशी. व्याख्या बरोबर ऐका बरं का. सतसंगतीने आत्मा अविनाशी, क्रियारहित तद व्यतिरिक्त सर्व विनाशी व चंचल आहे, असा ज्याचा निश्चय आहे त्या निश्चयासच विवेक असे म्हणतात. एवढी त्याची मोठी व्याख्या आहे. आता या व्याख्येचा सोप्या भाषेमध्ये अर्थ सांगतो. आता तुम्हाला मंडप दिसतो का? मंडप दिसायला का नाही? दिसतो. समोर बॅनर लागलेलं दिसतं का तुम्हाला? दिसतं. बर, हे झाडं तुम्हाला दिसतात का? आता एक प्रश्न विचारतो, बरोबर सांगा. हे खरं आहे का खोटं आहे? कोणतं? म्हणजे दिसायले ना मग. आता ऐका, मंडप दिसतो, झाड दिसतो, बॅनर दिसतं, हे सगळे माणसं वळे दिसतात. आता हे दिसायले खरे आहेत का खोटे आहेत? सकाळपर्यंत चालू द्या. आता याचं उत्तर जर सांगायचं म्हटलं तर एक वर्णन केलेलं आहे. फक्त एवढंच तुम्हाला म्हणावं लागेल. उत्तर त्याचं असं आहे बरं का. खोट्याहून खरं आणि खऱ्याहून खोटं. तुम्हाला असं कसं काय याचं उत्तर? याचं कारण असं आहे, दिसतं ना हे खरं नाही, दिसतं हे खरं नाही. आणि याचा भाग जर सांगायचं म्हटलं, खरंच जर याला धरून बसलात तर हे शेवटपर्यंत टिकणार नाही, अजिबात टिकणार नाही. मग नेमकं खरं तरी कोण आहे? खरं सांगू कोण आहे? आपलं शरीर आहे का नाही? या शरीराच्या मधला असणार एक आत्मा आहे, तोच असणार एक खरा आहे. दुसरं तिसरं मात्र काही या ठिकाणी खरं नाही. इथला आतमधला आत्मा तो असणारा तो खरा आहे. मग हे जर कशामुळं कळत असेल तर हे कळतं फक्त भागवताची कथा ऐकल्याच्या नंतर. आणखी एका ठिकाणी मात्र कळतं बरं का. थोडं सांगतो आणखी. मातीला जर तुम्ही गेलात का नाही, तिथे एक लोकाला कळतं बरं का. काय गप्पा मारतात ना महाराज, इतक्या पोपटासारख्या गप्पा हाणतात. काही नाही बरं का माणसाचं खरं, काही नाही उग मोकळी धावपळ करायची, काही सोबत येणार नाही. मी म्हणतो मग एवढं जर कळत असेल तर घरी येऊन पुन्हा मग शेतात जायची गरज नाही ना. त्यानं तिकून तिकडे हिमालयाकडे जावं, तिथंच फक्त गप्पा मारतात. घरी आलं की लगेच कामाला सुरुवात. अहो, हे वैराग्य जर कुठं प्राप्त होत असेल तर हे वैराग्य प्राप्त होण्याची जागा जर कोणती असेल तर श्रीमद भागवत महापुराणाची कथा. पुढं भाग सांगत असताना आणखी एक शुद्ध असणारा भाग सांगितलेला आहे. आपण जर दैवी शक्तीच्या बाबतीमध्ये जर आपल्याला जर या ठिकाणी प्रगट व्हायचं असेल, दैवी शक्ती म्हणजे देवाची असणारी शक्ती, याच्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर ही दैवी शक्ती प्राप्त होण्याकरता याच्याकरता सुद्धा भागवताचीच कथा सांगितलेली आहे. आणखी एक भाग या ठिकाणी सांगितलेला आहे. आज आपण तुम्ही आम्ही सगळेजण जर कशामध्ये फसलो असेल तर सगळेजण मायेमध्ये फसलेले आहेत. सगळेजण मायेमध्ये. मी एक प्रश्न विचारतो, बरोबर उत्तर द्या. इथं एवढे माणसं बसलेत, 4 धामाची यात्रा कोणाकोणाची झाली? हातवरी करा बरं जरा. अरे वा, तुमच्या गावात भरपूर आहे जण. 4 धाम झाली तुमची? बाबा झाले 4. अरे वा, चांगली गोष्ट. टाळ्या वाजवता त्यांची झाली तर.
आता माझा प्रश्न आहे का, ज्यांचे चारधाम झाले का नाही त्यांच्याकरता एकदम आनंदाची गोष्ट. आता राहिलेले माणसं आहे का, त्यांना जर प्रश्न विचारला की आता तुम्ही चारधाम करून या, काही जणांची उत्तर सांगतो, गेलो असतो आम्ही पण या शेतीचं लय अवघड आहे. ऐका बरं का, मागलच्या पाठीमागलच्या बोलण्याची भाषा आहे, शेतीचं अवघड आहे, आम्ही गेलो असतो. काही जणांचं मत असं आहे, एकदा पोराचं लग्न झालं ती लग्न काही होत नाही. तिलाही खेळ अवघड आहे आता सध्या म्हणलं तर. आपली चारधाम यात्रा राहून जायची. माझा बोलण्याचा भाग असा आहे, तुम्ही सगळेजण माझ्या सही जर कशामध्ये फसला असाल तर मायेमध्ये फसला होत. एखाद्या वेळेस मुलाचं लग्न झालं तर पुन्हा प्रश्न आहे, एकदा मुलाला पुत्र संतती झाली ना संपलं. काही जणांचे चष्मे लागलेले आहेत, एकदा नातवाचं लग्न झालं बस संपलं. काही जणांच्या नातवाचं लग्न होऊन पंताचं लग्नाची वाट बघायला काही जण. अरे हे जे सगळेजण आपण फसलो आहोत का नाही, हे मायेमध्ये असलेले फसलेले माया विघणे भ्रमला खरे. म्हणता मी माझे संमतीचे माया विघणे भ्रमला खरे. म्हणता मी माझे ने घरे. हेतो संपत्तीचे वारे साचो कार्य जाईल. अहो हे सगळेजण आपण मायेमध्ये फसलेलो आहोत. कोण कोण? सुनले झटका माया का, डुबाया प्रेमारथ सबका. सगळेजण मायेमध्ये असणारे फसलेले आहेत. आता लोकांचं सांगण्यापेक्षा आमच्या महाराज लोकांचं सुद्धा सांगतो, म्हणजे आमच्याकडे अगोदर घेतो, म्हणजे तुमचं पुन्हा ठरवा बरं का. आपल्या गावामध्ये गवळी शिवऱ्यामध्ये एक महाराज येत नाहीत, अनेक महाराज येतात. मी सुद्धा येतो. आता मी सुद्धा कथा हे सांगत आहे. कीर्तनकार सुद्धा सांगतात, ऐका हे आपल्यासोबत काहीच येणार नाही, हे सगळं खोटं आहे, सगळं हे. पण कीर्तन झाल्यास त्याला सगळ्यात जास्त जर काळजी कशाची पडत असेल मामा, कशाची? ते काय म्हणतं माहिती का, पैसे म्हणत नाही, ते पाकिट नाही म्हणत, नारळ म्हणतं. नारळ, नारळ द्या मला. 2 तास हेच सांगितलं, काहीच सोबत येणार नाही, तरी तो मायामध्येच फसलेला आहे. तो तरी सुद्धा मायामध्ये फसलेला आहे. अरे मायेच्या बाहेर जर निघायचं असेल ना, तर या ग्रंथामध्ये असे रती महारथी राजे होऊन गेले, तेवढ्या संसाराचा त्याग केला आणि संन्यास मार्ग त्यांनी अवलंबला. या बाबतीमध्ये कथा या ग्रंथामध्ये आहेत. आपलं राज्य असून तरी किती आहे, 5 एकर 10 एकर, संपला खेळ आपला. अहो असे समुद्र वलयांकित राजे होऊन गेले. त्यांनी मायापाशेचा लगेच असणारा त्याग केला, राज्य असणार आपल्या मुलावर स्वाधीन केलं आणि अरण्याचा रस्ता पकडला. साधी गोष्ट आहे काय? हे वैराग्य जर कुठून प्राप्त होत असेल, ही माया जर आपल्याला या ठिकाणी जर तोडण्याची भूमिका असेल, तर श्रीमद भागवत महापुराणाची असणारी ही कथा. इथं आणखी एक भाग सांगितलेला आहे. कलियुगामध्ये सगळ्यात मोठं शाश्वत जर शासन या ठिकाणी, एकदम शाश्वत जर साधन जर कुठलं असेल, तर फक्त भागवताची कथा या ठिकाणी शाश्वत असणारं साधन आपल्याकरता सांगितलेलं आहे. या भागवतामुळेच असणारा आपला उद्धार असणारा होतो. म्हणून ऐका जी तुम्ही भक्त भागवत आणि कराल ते हित सत्य करा. एवढंच नाही, ही कथा अशी आहे, पवित्र माणसाला सुद्धा पवित्र करणारी असणारी ही कथा आहे. माणूस पवित्र आहे, पण त्या पवित्राला सुद्धा पवित्र करणारी जर कथा कोणती असेल तर ही भागवताची कथा आहे. तुम्ही म्हणाला असं कसं काय म्हणता? जेवढे जेवढे मनुष्य जन्मामध्ये आलेले आहेत का नाही, हे सगळेच पवित्र आहेत. पण एवढे पवित्र असून सुद्धा त्या पवित्रांना जर पवित्र करायचं म्हटलं तर त्यांनी भागवताची कथा ऐकल्याच्या नंतर परत असणारे पवित्र होतात. कसं सांगतो? काही माणसं पाठीमागच्या कालावधीमध्ये
एखाद्या वेळेस त्यांच्या हातातून काही चूक झालेली आहे, कोणती कोणती सांगतो. कोणी तंबाखू खात असेल, कोणी गुटखा खात असेल, कोणी मांस खात असेल, कोणी मद्यप्राशन करीत असेल. चूक झाली, माणसामध्ये जन्माला आला, अगोदर पवित्र आहे, पण त्याच्या हातातून चूक झाली, पण त्यानं कथा कीर्तन ऐकले, त्याच्या लक्षामध्ये आलं हे सगळं खोटं आहे, आता आपण तुळशीची माळ घालावी. हे कशामुळं पवित्र झाला माहिती? फक्त कथा कीर्तन, भागवताची कथा ऐकला माणूस असणारा तो पवित्र झाला. याच्या पुढे आणखी सांगतो, पवित्राच्या बाबतीमध्ये दूध पवित्र आहे का अपवित्र आहे? बोला ना. दूध कसं आहे? दूध पवित्र आहे. त्या पवित्रामध्ये आणखी पवित्र सांगतो, दुधापेक्षा जर श्रेष्ठ काय असेल तर दुधापेक्षा श्रेष्ठ आहे दही. आता सांगा, दह्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? लोणी. आता इथपर्यंत टप्पा आला. लोण्यापेक्षा काय श्रेष्ठ आहे? काय? ताक का? तूप. ऐका, पण आता हे लोणी आणि तूप पवित्र कधी होतं ते ऐका. चांगलं जर त्याला कडवलं का नाही, चांगलं एकदम नंबर 1, तर त्या ठिकाणी ते पवित्र होतं. तसं इथं सुद्धा सांगितलं, मनुष्य जन्मामध्ये आपण आलो, आपल्याला सुद्धा कडवणं फार गरजेचं आहे. ते कडवण्याकरता काय माहिती? ज्ञानेश्वरीचं पारायण, भागवताची कथा, हरिपाठाची असणारी भूमिका या ठिकाणी, आणि ज्ञानेश्वरीचं पारायण, कथा कीर्तन करणे, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पवित्र असणार करतं. म्हणून या जगतामध्ये जर पवित्र जर कोण असेल आणि सोवळं जर कोण असेल, त्याला सुंदर एक दृष्टांत दिलेला आहे. कुणाला देवदर्शनाला जात असताना असा धक्का सुद्धा लागू दे वाटत नाही, मी सोवळ्यामध्ये आहे. ऐका, अरे सोवळ्यामध्ये आपण जे म्हणतो का नाही, फक्त कुणाचा स्पर्श होऊ देत नाहीत. आंघोळ करतो आणि एखादं वस्त्र आपल्या अंगावर घालतो, आपण म्हणतो आपण पवित्र झाले, पण शरीरानं तुम्ही वरून पवित्र झालात, मधून नाहीत बरं का, मधून पवित्र नाहीत. पवित्र कोण आहे ते ऐका. एखाद्या वेळेस माणसानं आंघोळ नका करू द्या, दात व्यवस्थित नका घासू द्या, पण पवित्र माणूस कोण आहे तो ऐका. तुकोबराय सांगतात, पवित्र सोवळी, पवित्र सोवळी, पवित्र सोवळी, पवित्र सोवळी. तुकोबारायांना विचारलं, महाराज कोण पवित्र आहे हो? तुकोबारायांनी किती सुंदर उत्तर दिलं ऐका. एखादा माणूस आहे, त्यानं आंघोळ केली नाही, तोंड धुलं नाही, पण कोण माणूस पवित्र आहे ते ऐका. पवित्र सोवळी. ब्राह्मण देवता काय करतात माहिती? देवाला जर पूजा अर्चना करायची असेल, देवाला पाणी घालायचं असेल तर काय करतात? आपल्यासारखे कपडे घालत नाहीत. ते काय करतात? स्पेशल एक सोवळा असतं, अंगावर दुसरं वस्त्र सोवळच घालायचं, आणि सोवळं घालून काय करायची? देवाची पूजा करायची. काही माणसं सुद्धा अशी आहेत की कधी कधी काय करतात? आपल्या अंगावर सोवळं घालायचं, देवाची पूजा करायची, पण सोवळं नुसतं घातलं म्हणजे तो माणूस पवित्र नाही. ऐका बरं का. आता तुकोबरायांनी काय भाषा वापरलेली आहे? पवित्र सोवळी. पवित्र सोवळी
एक तीच भूमंडळी. भूमंडळी शब्दाचा अर्थ होतो हे सगळं पृथ्वी तल आहे का नाही, या पृथ्वी तलावर पवित्र सोवळी एकच आहे. कोण आहे? ज्याला देव आवडतो का नाही तोच सोहळा आहे. त्याला आंघोळीची गरज नाही, त्याला कशाचीच गरज नाही. फक्त त्याला काय आवडावं? त्याला फक्त देव आवडावा. त्याला देव आवडला का नाही मग त्याला सोवळं घालायची गरज नाही, कुठली पूजा अर्चनेची गरज नाही. फक्त त्याला आवडावं काय? फक्त त्याला देव आवडावा. थोडं माफी मागून बोलतो, शक्यतो आपल्या बाबतीमध्ये तेवढा देव आपल्याला आवडत नाही. आवडतो पण सगळे काम धंदे झाल्याच्या नंतर देव आवडतो. काही जणांची पूजा असते 11:30 12 वाजता खाऊन पिऊन सगळं घेतलं का नाही, पुन्हा निवांत पूजा म्हणतात. ऐका, या सोहळ्याच्या बाबतीमध्ये आवडत असताना पहिला नियम सांगितला, आंघोळ केली ना सगळे कामं सोडून द्यायचे आणि पहिला देव त्याला आवडावा आणि अगोदर देवाची त्यानं पूजा करावी. याच्या पुढे आणखी सांगतो, खरं बोला खोटं बोलू नका. तुम्हाला सगळ्यात जास्त नातू आवडतो का देव आवडतो? नाही गो, तुम्ही वरच्यावरी म्हणाला आता. जर देवच आवडला असता तर सकाळी सकाळी नातवाकडे तुम्ही गेला नसता. पहिले आंघोळ करणार, मंदिराकडे जाणं अगोदर. ऐका, म्हणजे आपल्याला देव तेवढासा आवडत नाही. पण आणखी थोडस माफी मागून बोलतो बरं का, चांगलं कळत असेल तर लक्ष देऊन ऐका. एकदम खरं सांगतो, ज्याच्या लक्षामध्ये येईल तो बरोबर हुशार म्हणायचा. मुलगा आपल्या पोटी जन्माला आलेला आहे. ऐका, मुलगा आपला आहे, आपल्या पोटी जन्माला आलेला आहे. लहानाचं त्याला मोठं केलं, लग्न करून दिलं, थाटामध्ये त्याचा संसार आपण त्या ठिकाणी चालवण्याकरता सुरुवात केली. मुलावर एवढं प्रेम करून मुलगा आपला झाला नाही. कळायले का बघा आता? ज्याला कळालं त्यालाच कळालं बरं का. अरे एवढं आपण प्रेम करून मुलगा आपला झाला नाही, नातू आपला होईल? मग अशाच मान हलवा बरं का आता. म्हणजे ज्याला कळालं त्यालाच कळालं. अरे बाबा, आपला उद्धार होण्याकरता आपले जर गरज जर काय असेल, आपल्याला कोण आवडावं तर आपल्याला देव आवडावा. ज्यांचा आवडता देव आणि अखंड ज्याचा आवडता देवा, 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 अखंडित प्रेम बाबा, ज्याचा आवडता देवा, ज्यांचा आवडता देव आणि अखंडित प्रेमभाव, एवढी ही श्रीमद भागवत पुराणाची असणारी जी कथा आहे ती महान असणारी कथा आहे. या कथेचं आणखी एक महात्म्य सांगितलेलं आहे. आपलं जे मन आहे का नाही, मन, हे मन जर कशानं शुद्ध होत असेल तर भागवताची कथा आहे का, मन सुद्धा असणार या ठिकाणी असणारं शुद्ध होतं. हे मन भरपूर चंचल आहे. या ठिकाणी मनाजी पाटील देहगावचा, विश्वास धरू नका त्याचा, हा घात करील नेमाचा, पाडील फसाग. मी आलो रायाचा जोशी होरा, ऐका दादांनो, नका जाऊ मना मागे, थोर थोरासी झाले दगे, मी बोलत नाही वाऊगे, सावध रहा दादांनो. अरे मनाच्या माग जे जे गेले ना, बस त्यांच्या हातामध्ये काही असणारं लागलं नाही. ऐका, याला आणखी एक प्रमाण सांगतो, मनोमार्गे गेला. मुकला शब्द तर कळतो का? अहो त्याच्या हातालाच काही लागत नाही हो. आणि हरिपाठी स्थिरावला तो धन्य. मनाच्या माग मात्र जायचं नाही. तुका म्हणे मन चंचल, तुका म्हणे मन चंचल, तुका म्हणे मन चंचल,
मन चंचल हाती गेली गुरुदेव तुका म्हणे मन चंचल हाती गेली गुरुदेव मन इंद्रिया तारा मन इंद्रिया तारा तुका म्हणे मन चंचल हाती गेली गुरुदेव तुका म्हणे मन चंचल हाती गेली गुरुदेव ही भागवताची कथा मनाला प्रसन्न करणारी आहे, मन शुद्ध करणारी आहे. आणखी एक भाग सांगतो. तुम्ही इथं कथा ऐकण्याकरता आलात ना, तुमचं पुण्य या जन्मामधलं नाही. लक्ष करून ऐका. इथं कथा ऐकण्याकरता तुम्ही आलात ना, एका जन्मामधलं तुम्ही पुण्य नाही, अनंत जन्मामध्ये असणारं तुम्ही पुण्य केलेलं आहे. अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी अनंत जन्मीचे सुकृत पदारी जन्ममुक्ती हारी परिका होया जन्ममुक्ती हारी परिका होया हरी मुक्ती दाता हरा परिचिता हरी मुक्ती दाता हरा परिचिता जन्ममुक्ती हारी परिका होया जन्ममुक्ती हारी परिका होया हरी मुक्ती दाता हरा परिचिता हरी मुक्ती दाता हरा परिचिता भागवताची कथा तुम्ही ऐकण्याकरता आलात. एका जन्मामधलं पुण्य नाही, इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये तुम्ही अनेक जन्मामध्ये पुण्य केलेलं आहे, म्हणून तुमच्या नशिबामध्ये ही कथा आहे. काही लोक म्हणतील एवढं काय तुम्ही महाराज विषय सांगताय कथेचं, आम्ही तर आमच्या घरापासून इथपर्यंत आलो. असं समजू नका बरं का. त्याचं कारण एक सांगितलेलं आहे. काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्ही अनेक वेळेला प्रसंग ऐकलेला आहे. काल्याचा प्रसाद म्हणजे लाही, भात आणि दही हे तुम्हाला साधारण वाटेल, पण देवता मंडळाला भेटला का? काल्याची आशे आणि देवजळी झाले मासे, त्यांना भेटला प्रसाद. जो प्रसाद गोपाळांना भेटला तो देवाला भेटला नाही. याच्या पुढे आणखी ऐका. ही भागवताची कथा आज आपल्याकरता या ठिकाणी सुलभ झाली, एकदम सुलभ असणारी झाली. आणि सुलभ इतकी सुलभ झाली की पहिल्या जन्मामध्ये कुठंतरी आपलं काहीतरी पुण्य आहे, आणि पुण्य असल्याच्या नंतरच ही कथा आपल्याला या ठिकाणी ऐकण्याकरता मिळते. आणि एक विशेष स्वरूपामध्ये सांगतो, काही गोष्टी तुम्ही करण्याकरता कितीही प्रयत्न करा, त्याला देवाचा जर साथ नसेल ना, तर ती गोष्ट मात्र होत नाही, अजिबात गोष्ट होत नाही ती. म्हणून अनंत जन्माच्या बाबतीमध्ये आपलं पुण्य होतं, म्हणून या ठिकाणी असणारी तुम्हाला कथा ऐकण्याकरता मिळत आहे. माझं सुद्धा काहीतरी भाग्य आहे, माझं सुद्धा काहीतरी भाग्य आहे की मी सुद्धा ही जी कथा सांगण्याकरता आहे ना, काहीतरी माझं सुद्धा पहिल्या जन्मातलं पुण्य असणार, म्हणून मी कथा या ठिकाणी सांगत आहे. आणि याच्या पुढे आणखी सांगतो, मामा तुम्ही सुद्धा जी कथा इथं लावली का नाही, तुमचं एका जन्मातलं पुण्य नाही, तुमचं सुद्धा अनंत जन्मातलं पुण्य आहे. हे कुणाच्याही हातानं कार्य मात्र होत नाही. हे कार्य होण्याकरता सुद्धा अनंत जन्माचं पुण्य लागतं. कारण असे काही लोक आहेत, कार्यक्रम करायचा 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 म्हणून भरपूर दिवसांना निर्णय चालू आहे, पण कार्यक्रमाला अडथळे भरपूर येतात बरं का. एवढी सोपी गोष्ट तुम्ही समजू नका. महाराज अनंत जन्माच्या बाबतीमध्ये असणारी एक पर्वकाळाची असणारी भूमिका आहे, म्हणून आपण या ठिकाणी ही कथा ऐकत आहोत. एक वर्णन केलेलं आहे. ही कथा ऐकण्याकरता ज्या वेळेला ही कथा ऐकण्याकरता ज्या वेळेला 33 कोटी देवता मंडळी अमृताचा कलश भरला आणि भरल्याच्या नंतर शुकाचार्य महाराजांच्या जवळ गेले. महाराज परीक्षित राजाला ही कथा तुम्ही सांगणार आहेत ना, ती कथा तुम्ही आम्हाला सांगा. परीक्षित राजाला कथा तुम्ही सांगू नका, ही कथा आम्हाला सांगा. आणि एवढी अमृतानं भरलेली असणारी जी घागर आहे का नाही, ती राजा परीक्षितीला द्या. ऐका, शुकाचार्य महाराजांनी अमृताची घागरही घेतली नाही
आणि ती कथा देवालाही सांगितली नाही. कुणाला सांगितली? राजा परीक्षितीला सांगितली. ऐका, ती कथा परीक्षित राजाला सांगितली, तीच कथा सूत महर्षींनी शौनकांना सांगितली. आणि आपलं भाग्य एवढं आहे, तीच कथा आज आपल्याला या ठिकाणी ऐकण्याकरता मिळत आहे. म्हणजे ही कथा देवांना दुर्लभ आहे, पण ती कथा सुलभ जर कुणाला असेल तर गवळी शिवरा असणारे जे ग्रामस्थ मंडळी आहे ना, यांना ही कथा सुलभ आहे. म्हणजे देवापेक्षा सुद्धा ही कथा ऐकण्याकरता आज आपण मनुष्य जन्मामध्ये आलो, पण आपल्या करता ही असणारी सुलभ असणारी कथा आहे. धन्य मी मानीन आपुले संचित. आपण सगळ्या जणांनी काय म्हणावं लागेल माहिती? आमचं संचित धन्य आहे. आणि स्वतःला या ठिकाणी आपण अभिमानानं असं म्हणावं लागेल, आम्ही सुद्धा कमी नाहीत, आम्ही सुद्धा महान असणारे, हे श्रेष्ठ असणारे लोक आहेत. आपल्या नशिबामध्ये असणारी ही कथा आहे. पुढं भाग सांगत असताना सांगतात, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये राजा परीक्षितीचा उद्धार जर कशानं झाला असेल तर राजा परीक्षितानं 7 दिवसापर्यंत असणारी ही कथा असणारी श्रवण केली. आणि कथा श्रवण केल्याच्या नंतर राजा परीक्षितीचा उद्धार झाला. उद्धार झाल्याच्या नंतर ब्रह्मदेवानं काय केलं? या ग्रंथाचे 2 भाग आहेत आणि श्लोक आहेत 18,000. 1 आणि 2 श्लोक नाहीत बरं का, 18,000 श्लोक आहेत. एवढा ग्रंथ उचलला आणि ब्रह्मदेवानं काय केला? एका पारड्यामध्ये टाकला. एका पारडामध्ये 1 आणि 2 नाही, 17 पुराण, चहुवेदी जान, साही शास्त्री कारण आणि 17 पुराण एका पारड्यामध्ये टाकले. आणि एका ग्रंथ असणार हा जो 2 भागाचा ग्रंथ एका पारड्यामध्ये टाकला. ग्रंथ जड कोणता झाला माहिती? 2 भागाचा फक्त ग्रंथ आहे, हा पारड जड या ठिकाणी भरलं. त्याचं कारण एक आहे, हा ग्रंथ एवढा साधारण असणारा नाही, विशेष स्वरूपाच्या बाबतीमध्ये असणारा तो ग्रंथ आहे. एवढंच नाही, या ग्रंथाच्या बाबतीमध्ये जर वर्णन जर करायचं म्हटलं तर ही कथा श्रवण करत असताना त्रेतायुगाच्या बाबतीमध्ये, द्वापार युगाच्या बाबतीमध्ये अगोदर माणसाला आयुष्य भरपूर होतं. आता आपल्याला आयुष्य कमी आहे, आपण वर्षानुवर्षे ही कथा ऐकू शकत नाहीत. ऐकताल का? आपण ऐकू शकत नाहीत. आपल्याकरता फक्त 7 दिवस महत्वाचे सांगितलेले आहेत. का? तर आपल्याजवळ कालावधी या ठिकाणी असणारा भरपूर असणारा कमी कालावधी आहे. म्हणून आपल्याकरता 7 दिवसाची असणारी ही कथा या ठिकाणी सांगितलेली आहे. या कथेच्या बाबतीमध्ये काही भाग सांगत असताना सूत महर्षी शौनकांना सांगतात, ही तर जर कथा जर असणारी जर श्रवण केली ना, तर ही कथा श्रवण केल्याच्या नंतर कलियुगामध्ये काही असणारे दोष आहेत, हे सगळे जर दोष जर जळून कशानं जातील तर श्रीमद भागवत महापुराणाच्या कथेच्या बाबतीमध्ये हे सगळे दोष असणारे जळून जातील. या बाबतीमध्ये या भागवताच्या प्रत्येक असणाऱ्या श्लोकामध्ये वर्णन करत असताना सांगितलेलं आहे. वेदाचा सगळा असणारा सारांश या भागवताच्या बाबतीमध्ये सांगितलेला आहे. एवढंच नाही, ही कथा ज्यावेळेला निर्माण झालेली आहे, कुठून निर्माण झाली ते ऐका. दशोपनिषदे 4 असणारे वेद आहेत, ह्या सगळ्याचं सार असणारं काढून या ठिकाणी असणारा भागवताचा ग्रंथ निर्माण केलेला आहे. एवढंच नाही, व्यास महर्षीने हा ग्रंथ निर्माण करण्याचं महत्त्वाचं कारण सांगितलेलं आहे. व्यास महर्षीला समाधान मिळत नव्हतं आणि समाधान मिळत नसताना व्यास महर्षी खिन्न होऊन असणारे बसले. त्यावेळेला नारद मुनींनी त्यांना उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर ही श्रीमद भागवत महापुराणाची कथा लिहा म्हणून सांगितलं. त्यावेळेला व्यास महर्षींनी ही कथा सुंदर स्वरूपामध्ये लिहिली. या ग्रंथामध्ये सगळं जर सगळ्यात जास्त वर्णन जर कोणाचं केलं असेल तर सगळ्यात जास्त वर्णन केलेलं आहे या ठिकाणी या कथेमध्ये फक्त श्रीकृष्ण भगवंताच्या बाबतीमध्ये जास्त असणारं वर्णन केलेलं आहे. आणि हे वर्णन करत असताना फक्त हे सगुण स्वरूपामध्ये असणारं वर्णन केलेलं आहे. कारण सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावे. या ठिकाणी वर्णन करत असताना या भागवताच्या बाबतीमध्ये तुम्ही कळत नकळत जर काही दोष घडलेला असेल, काही पाप घडलेला असेल तर ते सगळं असणारा दोष आणि पापाचा असणारा भाग सगळा असणारा या ठिकाणी त्या ठिकाणी जळून असणारा जातो. एवढंच नाही, ही जर भागवताची कथा एखाद्या माणसानं नित्य जर श्रवण करण्याकरता जर सुरुवात केली तर त्या माणसाला
चांगल्या स्वरूपामध्ये शांती मिळते. नवे नवे याजसाठी केला होता अट्टहास, शेवटीचा दिस गोड व्हावा. माणसाला आपले जे प्रयत्न सगळे चालू आहेत ते कशा करता चालू आहेत की माणसाला मुक्ती मिळावी. तुका म्हणी मुक्ती परनिली नवरी, आता दिवस चारी खेळी मिळी. याच बाबतीमध्ये वर्णन करत असताना आपल्या पाठीमागे एक दुःख लागलेलं आहे, ते म्हणजे जन्माला येणं आणि मरण्याच्या बाबतीमध्ये असणारे एक दुःख सांगितलेलं आहे. पण एखाद्या बाबतीमध्ये जर वर्णन करायचं म्हटलं तर जन्म मरणाचं दुःख सुद्धा या भागवत कथेच्या बाबतीमध्ये असणारं त्या ठिकाणी संकट दूर असणारं होऊन जातं. एवढंच नाही, आपल्याला आताच्या कालावधीमध्ये अश्वमेध नावाचा यज्ञ होणार नाही, वाजपेयी नावाचा यज्ञ होणार नाही. पण एक सांगतो, ही जर कथा तुम्ही श्रवण करण्याकरता जर सुरुवात केली 7 दिवसापर्यंत, तर या कथेच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे 1000 अश्वमेध एका साईडला लावायचे. किती? 1 आणि 2 नाही, 1000 अश्वमेध. आणि माणसानं शांत चित्तानं फक्त 7 दिवसाची कथा ऐकायची. 1000 अश्वमेध केलेलं पुण्य एका साईडला आणि 1 कथा ऐकलेलं पुण्य एका साईडला. म्हणजे एवढी महान असणारी ही भागवताची कथा आहे. नंबर 2 ला वाजपेयी नावाचा असणारा एक यज्ञ आहे. 100 यज्ञ जरी तसे केले तर भागवताची बरोबरी मात्र वाजपेयी नावाचा यज्ञ सुद्धा करू शकत नाही. याला एक दृष्टांत देतो, म्हणजे लक्षात ठेवा. तुम्हाला अश्वमेध नावाचा यज्ञ कळणार नाही, काय नेमका अश्वमेध यज्ञ हे समजणार नाही. सोप्या भाषेमध्ये सांगतो. रामायण तुम्ही पाठीमागे टीव्हीवर बघितलेलं आहे, रामायण. तर ते अश्वमेध यज्ञ जर करायचा म्हटलं ना, तर अश्वमेध यज्ञ करण्याच्या अगोदर एक काम करावं लागतं. आताच्या कालावधीमध्ये कमीत कमी 10-20 लाखाचा 40 लाखाचा घोडा विकत आणावा लागतो अगोदर. नंबर 1चा बरं का, चांगला बाजार बघायचा अगोदर. राजस्थान वगैरे असे मोठमोठे बाजार असतात. नंबर 1चा घोडा असणारा आणायचा. त्या घोड्याच्या पायाच्या ठिकाणी पांढरट असणारा भाग असला पाहिजे. अश्वमेध ज्याला करायचंय का नाही, तर हा यज्ञ करत असताना असा नंबर 1चा घोडा आणायचा. आणि घोडा आणून आपल्या घरी आणल्याच्या नंतर त्याचं चांगलं स्वागत करायचं. यज्ञाला सुरुवात करत असताना लासूर स्टेशनला म्हणा किंवा संभाजीनगरला जायचं, जिथं सोन्याचं मोठं दुकान आहे का नाही, त्या मोठ्या दुकानामध्ये जायचं. जशी वाहनाला नंबर प्लेट असते का नाही, MH 20 पुढं अमुक अमुक असणारा नंबर प्लेट काही लहान असते का मामा? हातभर नंबर प्लेट असते. तेवढी जर सोन्याची बनवायची म्हटलं, आता तेवढ्या जाडीची किती पैसे लागतील? सकाळी सांगा बरं का. आता एवढी मोठी नंबर प्लेट बनवायची, कशाची? सोन्याची. आणि ते कुठं लावायची माहिती? घोड्याचं समोरचं जे आहे का नाही भाग, आपल्या डोळ्याच्या साईडला माथा सगळा असा, त्याच्यावर नंबर प्लेट लावायची. आणि नंबर प्लेट लावल्याच्या नंतर त्याच्यावर काही नंबर नाही कुठला टाकायचा. ज्याला अश्वमेध करायचं आहे त्यानं स्वतःचं नाव टाकायचं. स्वतःचं नाव, वडिलाचं आडनाव, गाव, तालुका, जिल्हा, राज्य एवढं नाव टाकायचं आणि घोडा मोकळ्या मनानं सोडून द्यायचा. लक्षात येईल का? असा मोकळ्या मनानं घोडा सोडून द्यायचा. आणि ज्याला अश्वमेध यज्ञ करायचा आहे त्याच्या घरामध्ये जेवढे माणसं आहेत का नाही, त्यांनी बंदूक, तलवार, काट्या, कुऱ्हाडी त्या घोड्याच्या मागे घेऊन पळायचं. कशा करता माहिती का? समोरच्या माणसानं जन घोडा अडविल त्याच्यासोबत युद्ध. लक्ष करा बरं का. जन घोडा सोडलेला आहे, पाठीमागलच्या माणसांनी ज्यांनी घोडा अडवलेला आहे त्या घोड्यावर असं लिहिलेलं असतं, ज्याच्यामध्ये हिंमत आहे त्यानं घोडा अडवून दाखवायची. घोडा जर कोणी जर तसा अडवला का नाही, तर पाठीमागलच्या माणसाने युद्ध करायचं. युद्ध खेळत असताना एकदा सुद्धा हरायचं नाही बरं का. युद्ध खेळत असताना ज्याला अश्वमेध करायचा एकदा सुद्धा हरायचं नाही. असा घोडा नुसता तालुक्यात नाही फिरवायचा. असा घोडा जिथपर्यंत समुद्राचा असणारी भूमिका आहे, पाणी आहे, 4 दिशेला घोडा फिरवायचा. किती दिशेला? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, समुद्राच्या काठापर्यंत घोडा फिरवायचा. आणि एवढा घोडा फिरल्याच्या नंतर जर घोडा जिंकला पाठीमागच्या माणसाने आणि त्याला प्रतिद्वंद्वी जर कोणी जर नाही भेटला, तेवढा घोडा आणायचा, परत त्याला आंघोळ वगैरे घालायची आणि त्याचा असणारा शिरच्छेद करून टाकायचा. त्याच्यानंतर 1 अश्वमेध होतो. लक्षात येईल का मी काय बोलतो ते? त्याच्यानंतर 1 अश्वमेध यज्ञ होतो.
माफी मागून बोलतो, मला तर असं वाटतं आपल्या गवळी शिवऱ्याच्या बाहेरच घोडा जाणार नाही. समुद्रापर्यंत घोडा जाऊ शकतो का? जाऊ शकत नाही. महाराज अहो, माफी मागून बोलतो, प्रभू श्रीरामचंद्रजीला यज्ञ करायचा होता अश्वमेध. घोडा कोण पकडला माहिती? घोडा पकडला लवकुशानच पकडला. प्रभू श्रीरामचंद्रजीचे मुलं लवकुशानच घोडा पकडला. आणि घोडा पकडल्याच्या नंतर त्यांनी ती बोर्ड वाचला वरचा लिहिलेला पाटी. त्याच्यावर असं लिहिलं होतं, ज्याच्यामध्ये हिंमत असेल त्यांनी घोडा अडवायचा. त्यावेळेला लवकुशानं घोडा अडवला. युद्ध खेळण्याकरता कोण कोण आले? लक्ष्मण आला. कधी लक्ष्मण हरला नव्हता, पण लवकुशानं हरवलं. हनुमंतराय कधीच कधी हारले नाहीत, पण त्या लवकुशानं हनुमंतरायला सुद्धा बांधून टाकलं. शेवटी प्रभू श्रीरामचंद्रजी आले, त्यांची सुद्धा युद्धामध्ये हारण्याची वेळ आली. वाल्मिक ऋषींनी समजून सांगितलं म्हणून युद्ध थांबलं. माझा बोलण्याचा एक भाग आहे, जिथं देवानं अश्वमेध नावाचा यज्ञ करायचा म्हटलं तर देवाला सुद्धा हार पत्करावी लागते. आपण तर माणसं आहेत, आपल्याच्यानं अश्वमेध होईल? अजिबात होणार नाही. मग मला एक बोलायचं असं आहे, अरे बाबा, हजारो अश्वमेध जर करायचे म्हटलं ना यज्ञ, तर त्या यज्ञाच्या बाबतीमध्ये आपल्याला होणार नाहीत. नुसती भागवताची कथा श्रवण केली ना आणि कथा केली ना, तर तेवढ्या बाबतीमध्ये आपल्याला या ठिकाणी असणारं पुण्य मिळतं. इतकी महान असणारी ही कथा आहे. या कथेच्या बाबतीमध्ये आणखी एक भाग सांगितले, फार महत्वाचा. कथा त्रिवेणी संगम. ही कथा कशी आहे? त्रिवेणीचा संगम आहे. त्रिवेणीचा संगम कुठं आहे? कुठं? प्रयागराजला आहे. गंगा, यमुना आणि सरस्वती प्रयागराजच्या ठिकाणी असणारा संगम आहे. आणि आंघोळ करायची म्हटल्याच्या नंतर कडीला नाही बरं का, मध्ये जाऊन नावेमध्ये जाऊन बसावे लागते. 30 रुपये घेतात बरं का, आता 50 झाले असतील. तिथं जाऊन आंघोळ करावी लागते. पण तिथं स्नान केलेलं जे पुण्य आहे ते तुम्हाला गवळी शिवऱ्यामध्ये बसून असणारं ते पुण्य मिळाल. 1 रुपया सुद्धा खर्चायची गरज नाही. 1 रुपया सुद्धा खर्चायची गरज नाही. का? ते पुण्य भागवताची कथा ऐकली ना, तर भागवताची कथा ऐकल्यानंतर ते पुण्य तुम्हाला इथं मिळत आहे. एवढा असणारा हा महान असणारा हा ग्रंथ आहे. इतका महान असणारा हा ग्रंथ आहे. म्हणून ही भागवताची कथा सुंदर स्वरूपामध्ये माणसानं ऐकणं मात्र फार गरजेचं आहे. एवढंच नाही, आपल्या शरीरामध्ये पापानी ठाण मांडून बसलेले आहेत. लक्ष करा बरं का, किती दृष्टांत चांगला आहे. घरापासून तुम्ही इथपर्यंत आलात, लक्ष करा बरं का. या साऊंड सिस्टीमचा आवाज तुमच्या घरापर्यंत येत आहे. एकदा साऊंड सिस्टीम करता एकदा टाळ्या वाजवा. एकदा एकदम छान साऊंड सिस्टीम आहे बरं का. एवढ्या वर्षामध्ये आम्हाला 2 साऊंड सिस्टीम चांगल्या भेटल्या. भाऊची एक, आता लातूर जिल्ह्यामध्ये गेलो तेवढी एक साऊंड सिस्टीम. नाही तर जाईल तिथं नुसत्या शिट्याच आहेत बरं का. आमचा आवाज कमी, शिट्याच जास्त आहेत. ऐका, हा तुमच्या कानावर आवाज आला ना, घरी कानावर आवाज आल्याबरोबर तुम्ही एवढा तुमच्या मुखातून शब्द निघतो. ऐका, कथा सुरू झाली वाटतं. तुमच्या मुखातून शब्द निघतो कसा? कथा सुरू झाली. मग कोणीतरी तुमच्या जवळ असतं, भाई आता मला कथेला गेलं पाहिजे. समोरच्या माणसानं ऐकलं का नाही? समोरचा माणूस ऐकतो. कुणी ऐकायला नसेल तरी तुम्हाला कळतं कथा सुरू झाली. तुम्ही काय करता? घाई गडबडीने निघण्याचा प्रयत्न करता. तेवढ्याच वेळेला तुमच्या शरीरामध्ये एक थरथर कापतं. कधी जाणवलं का तुम्हाला? नाही आणखी जाणवलं का नाही? कधी कधी मनानं शरीर थरथर थरथर कापतं बरं का. असं मनानं कधी कधी असं शरीर थरथर कापतं. याचा दृष्टांत असा दिलेला आहे भागवतामध्ये. असं जर मनानं शरीर जर असं थरथर थरथर जर कापू लागलं ना, तर असं समजायचं तुमचं शरीर थरथर कापत नाही, तुमच्या शरीरामध्ये पाप आहे. पाप, ते पाप थरथर थरथर कापतं. कशामुळे माहिती? त्या पापाला भीती अशी वाटते, आता मला हे घर सोडावं लागतं. आता कळलं का? ते पाप तुमच्याजवळ आता थांबत नाही. पाप थरथर कापतं आणि थरथर कापून पापच पळून जातं. एवढी महान असणारी कथा आहे. नुसतं घरी थांबलं तुम्ही एवढं जरी म्हटलात कथा सुरू झाली, तर पाप असणार त्या ठिकाणी पळून जातं. याला एक प्रमाण देतो. पाप कसं पळतं? पापाचे कळप पळती पुढे,
पापाचे कळप पळती पुढे बाबाचे कळप पळती पुढे. बाबाचे कळप पळती पुढे. रामकृष्ण उच्चार अनंत रासित रामकृष्ण उच्चार अनंत रासित आ पापाचे कळप पळती पुढे शरीरामधलं पाप असं थरथर थरथर कापतं आणि पळण्याकरता सुरुवात होतं. कसं पळतं माहिती? पापाचे कळप पळती पुढे. जसा हरणाचा कळप असतो तसं पापाचे सुद्धा काही असे कळप असतात, ते असे माणसाच्या पुढे असे पळून जातात, जवळ सुद्धा येत नाही. ही कथा किती महान आहे हे सांगतो. शिवमहापुराणामध्ये सुद्धा ते वर्णन आलेलं आहे आणि भागवतामध्ये सुद्धा या कथेचं वर्णन आलेलं आहे. या कथेची बरोबरी जर कोणी जर करायचं ठरवायचं जर म्हटलं ना, तर एक आणि दोन नगरी नाहीत, सप्त असणाऱ्या पुऱ्या आहेत. सप्तपुऱ्या बरं का, लग्नामधल्या पुऱ्या नाहीत बरं का, लगन सराईमधल्या पुऱ्या नाहीत, सप्त महापुऱ्या आहेत. मोक्षाच्या बाबतीमध्ये पुऱ्या सांगितलेल्या आहेत. नंबर 1, या भागवताची कथा तुम्ही ऐकण्याकरता इथं बसलात. ही कथा एवढी महान आहे की या कथेची बरोबरी अयोध्या नगरी सुद्धा करू शकत नाही. वाजवा टाळ्या. या कथेची बरोबरी अयोध्या नगरी सुद्धा करू शकत नाही. तुम्हाला अयोध्या कमी आहे का? अयोध्या कमी नाही. ही अयोध्या नगरी एवढी महान आहे. त्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामचंद्रजीचा जन्म झाला. ही नगरी एवढी साधारण समजू नका. एवढंच नाही, ही नगरी 3 वेळेला वैकुंठाला गेलेली आहे. नंबर 1, पहिला जर राजा कोणता असेल तर रुक्मांगद नावाचा राजा. रुक्मांगद नावाच्या राजानं वैकुंठाला नगरी नेली. नंबर 2ला शिबी नावाच्या राजानं मांडीचं मांस कट केलं आणि तेवढं मांस काय केलं, पारड्यामध्ये टाकलं. 2 नंबरला ही नगरी असणारी वैकुंठाला नेली. नंबर 3ला प्रभू श्रीरामचंद्रजींनी ही नगरी वैकुंठाला नेली. आणि कालांतरानं आताची जी अयोध्या नगरी आहे ना, हिला रस्ता माहिती झालेला आहे, परत एकदा वैकुंठाला जाणार आहे. एवढी महान नगरी आहे. मग एवढी महान नगरी असून त्या नगरीनं जर अशी छाती टोकलीन जर सांगितलं ना, मला भागवताची बरोबरी करायची आहे, हे भागवत सांगतं बाई शांत बस. म्हणजे त्या नगरीला सुद्धा भागवताची बरोबरी येत नाही. नंबर 2 अयोध्या नंबर 1ची. नंबर 2ला जर वर्णन करायची म्हटलं तर मथुरा. ही सुद्धा 7 मोक्षपुऱ्याच्या बाबतीमध्ये सांगितलेली आहे. मथुरा का महान आहे? पहिली यादवाची असणारी राजधानी जर कोणती सांगायची म्हटलं तर यादवांची राजधानी जर कोणती सांगायची म्हटलं तर मथुरा आहे. तुम्हाला जर बाजार करायचा म्हटलं ना तर तुमच्याकरता लासूर स्टेशन आहे, पण त्याच्यापेक्षा जर मोठा बाजार करायचं म्हटलं तर कुठं जावं लागतं? संभाजीनगर. तसं ती यादवाची पहिली जर राजधानी कोणती असेल तर मथुरा ही नगरी सांगितली. का मथुरा नगरी पावन आहे? नंबर 2ला सांगितलेलं आहे, श्रीकृष्ण भगवंताचा तिथं जन्म झाला म्हणून ही मथुरा नगरी पावन आहे. पण त्या मथुरेनं या नगरीची बरोबरी जर करायची म्हटलं या कथेच्या बाबतीमध्ये तर तिला सुद्धा असणारी बरोबरी होणार नाही. नंबर 1 अयोध्या, मथुरा. पुढं जर वर्णन करायचं म्हटलं तर हरिद्वार. 4 धामाची यात्रा जिथून सुरुवात होते का नाही, सगळ्यात अगोदर जर तुम्हाला कुठं जावं लागत असेल तर हरिद्वारला जावं लागते. आपले वाहनं तिथं सोडणे आणि दुसऱ्या वाहनामध्ये बसून जाणं. ही अयोध्याच्या बाबतीमध्ये मथुरा असेल. नंबर 3ला हरिद्वार असेल. त्या हरिद्वारच्या ठिकाणी गंगा माता 1 आणि 2 स्वरूपामध्ये नाही, 7 विभागामध्ये असणारी अशी साईडला निघून गेलेली आहे. 7 तिची असणारी पात्र आहेत. हरिद्वार सुद्धा या नगरीची या कथेच्या बाबतीमध्ये बरोबरी करू शकत नाही. एवढंच नाही, काशी सांगितलेली आहे. काशी, बनारस असेल, त्या नगरीचे वेगवेगळे असणारे नाव आहेत, पण ती काशी नगरी सुद्धा बरोबरी करू शकत नाही. एवढंच नाही, अवंतिका म्हणजे काचीपुरम. त्या काचीपुरमाच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे, भगवान शंकराच्या सोबत पार्वती मातेला लग्न करायचं होतं. जिथं पार्वती मातेनं तपश्चर्या केली त्या ठिकाणाचं नाव आहे काचीपुरम.
पण त्या कांचीपुरमनं सुद्धा या भागवताची बरोबरी जर करायचं म्हटलं तरी त्या कांचीपुरम नावाच्या नगरीला सुद्धा भागवताची बरोबरी होत नाही. कांचीपुरमच्या पुढे जर वर्णन जर करायचं म्हटलं तर उज्जैन, महाकाल, त्या उज्जैन नगरीला सुद्धा भागवताची बरोबरी होत नाही. आणि सगळ्यात शेवटी जर भाग सांगायचं म्हटलं तर द्वारका नावाची नगरी, त्या द्वारकेनं सुद्धा बरोबरी करायची म्हटलं ना तर भागवताची असणारी बरोबरी होत नाही. एवढी असणारी कथा असणारी महान असणारी कथा आहे. मग लोक काही प्रश्न विचारतील, महाराज मग एवढी कथा सुरुवातीला वर्णन करत असताना या नगरीच्या बाबतीमध्ये जसं तुम्ही वर्णन केलं, या कथेच्या बाबतीमध्ये खांब कुणा उभा केले हो? तर त्या खांबाच्या बाबतीमध्ये वर्णन केलं आहे. खांब उभा करत असताना मंडपाच्या साईडच्या जसे काही खांब असतात ना असे, तर या भागवताचे सुद्धा खांब उभा केलेले आहेत. पुन्हा नंबर 1 ला जर सांगायचं म्हटलं तर शुकाचार्य महाराज, शुकाचार्य महाराजांनी या नगरीच्या बाबतीमध्ये या कथेच्या बाबतीमध्ये खांब असणारा उभा केलेला आहे. नंबर 1 ला शुकाचार्य महाराज आणि नंबर 2 ला असणारे सनकादिक. कोण सनकादिक? आपण काकड आरती सुरुवात झाली ना त्याच्यामध्ये एक अभंग म्हणतो, हरी तो तुम्ही संकादिक संत, तुम्ही संकादिक संत, सनकादिक मनाविता 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 श्रोतावंत, मनाविता 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 श्रोतावंत, एवढा करा हो पधारा, एवढा करा हो पधारा. मनाविता 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 श्रोतावंत, मनाविता 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 श्रोतावंत, एवढा करा हो पधारा, एवढा करा हो पधारा. शुक सनकादिकी उभारिला बाहो, परीक्षितीला हो दिसा साता, उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. एक सनकादिक आणि दुसरं वर्णन करायचं म्हटलं तर शुकाचार्य महाराज यांनी काय केलेले, खांब असणारे उभा केलेले आहेत आपल्या करता. एवढी ही महान असणारी कथा आहे. या कथेच्या बरोबरीचं कोण आहे ते ऐका. आता तुम्हाला मी सांगितलं या ग्रंथाची बरोबरी दुसरं कोणीच करू शकत नाही, पण या ग्रंथाच्या बरोबरीचे काही सांगितलेले आहेत. जर एखाद्या वेळेस जर तुम्हाला ही कथा जर ऐकण्याकरता नाही भेटली ना, काही पर्वकाळ आहे त्याच वेळेला ही कथा तुम्हाला ऐकण्याकरता मिळते. एरवी मिळते का तुम्हाला? नाही. ऐका, आता हे उन्हाळा आहे म्हणून तुम्ही कथेला इथं आलात. खरं जर शेतामध्ये खात जर पेरायचा असला तर तुम्ही इथं आला असता का? अजिबात नाही. आता दिवसभर भरपूर बेजारी झाली, आता राहू द्या कथा. मग त्यावेळेला तुम्हाला कथा ऐकायची. ऐका, पण कामधंदे भरपूर आहेत. मग एक गोष्ट लक्षात ठेवा, ही कथा ऐकण्याकरता मिळत नाही ना त्यावेळेला. ज्या वेळेला ही तुम्हाला कथा ऐकता येत नाही त्यावेळेला या कथेच्या बरोबरीच्या काही गोष्टी सांगतो. जर त्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर भागवता एवढं तुम्हाला पुण्य मिळेल. लक्ष देऊन ऐका बरं का, फार महत्वाचा भाग आहे. भागवताची कथा जर तुम्हाला ऐकण्याकरता भेटतच नसेल तर या भागवताच्या बरोबरीचे काही भाग सांगितले तेवढ्याच तंतोतंत मोलाचे. नंबर 1 वर्णन जर करायचं म्हटलं ना, भागवताची बरोबरी करणारा एक सगळ्यात मोठा असणारा मंत्र सांगितला. सगळ्यात मोठा. थोडस ताड बसा, असं थोडस एकदम ताड बसा असं. असं इकडे बघा माझ्याकडे थोडस असं. ताड बसलात ना, डोळे झाका आणि माझ्या पाठीमागं म्हणा, बोला सर्वांनी, सर्वांनी बोला. बस. आता हे तुम्ही जी म्हणलात का नाही, जर तुम्हाला भागवत जर ऐकण्याकरता भेटत नसेल, सकाळी पूजा झाली का नाही,
असा श्वास मध्ये घ्यायचा, जोपर्यंत श्वास संपत नाही तोपर्यंत त्या ओमचा असणारा जयघोष करण्याकरता सुरुवात करा. हे ओम म्हणजे ब्रह्म आहे. हे ओम म्हणजे ब्रह्म आहे. ब्राह्मण देवता अभिषेक जर सुरुवात झाली ना, तर प्रत्येक मंत्राच्या अगोदर जर काय म्हणत असतील तर हरी ही ओम, मंत्र कुठलाही असू द्या, पण त्या मंत्राच्या अगोदर ओम म्हणतात. हे ओम म्हणजे कोण आहे माहिती? हे ओम म्हणजे ब्रह्म आहे. हा ओमकार फक्त भागवताची बरोबरी करू शकतो, दुसरा कोणीच बरोबरी करू शकत नाही. नंबर 2, वर्णन करत असताना काही भाग सांगितलेला आहे. पुरुष सूक्त एवढंच नाही, वेद, गायत्री मंत्र या ग्रंथाची बरोबरी करण्याकरता गायत्री मंत्र सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करू शकतो. वेद असेल एवढंच नाही, पुढे वर्णन करत असताना आणखी एक मोठा मंत्र सांगितलेला आहे 12 अक्षराचा. जर भागवताची बरोबरी जर करायचं ठरलं तर ओम नमो भगवते वासुदेवाय हा 12 अक्षराचा मंत्र आहे. हा 12 अक्षराचा मंत्र भागवताची बरोबरी करू शकतो. एवढंच नाही, पुढे भाग सांगत असताना काही भाग सांगितलेला आहे. संवत्सर रूप असणारा तो काही काल, त्या कालाच्या बाबतीमध्ये भाग सांगितलेला आहे. संवत्सर हा जो शब्द आहे का नाही, 1 वर्षाचा कालावधी, त्याला संवत्सर म्हणतात बरं का. 1 वर्षाचा कालावधी. काही कालावधी असा येतो की वर्षालाच येतात बरं का तो कालावधी, एरवी मात्र येत नाही. वर्णन असं केलं आहे, अक्षय तृतीया ही दररोज येते का? हे वर्षालाच येते. गुढीपाडवा दररोजच येतो का? नाही. दीपावली दररोजच येते का? नाही. याला संवत्सर रूप काल सांगितलेला आहे. असे काही काल आहेत, असे काही सण आहेत की ते मोठमोठे असणारे जे काही भाग सांगितलेले आहे, कालावधी सांगितलेला आहे, तो कालावधी या ग्रंथाची बरोबरी करू शकतो. पुढे भाग सांगत असताना सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. अग्निहोत्र आणि या ग्रंथाची बरोबरी करण्याकरता ब्राह्मण आहे. पण ब्राह्मण कसा असावा माहिती? सर्व गुणसंपन्न असावा, तो ब्राह्मण या ग्रंथाची बरोबरी करू शकतो. माफी मागून बोलतो, जुन्या कालावधीमध्ये यज्ञ जर करायचा म्हटलं ना, तर यज्ञ करायला जर सुरुवात केली तर ते ब्राह्मण मंडळी काड्याची डब्बी वापरत नव्हते. मग अग्नी कशानं प्रज्वलित करायचा? नुसता मंत्रच हो, नुसता मंत्र. आणि त्याच्यानंतर आणखी सांगतो, मंत्रानं तर अग्नी प्रज्वलित करायचाच करायचा, पण कधी कधी त्यांनी अग्नी प्रज्वलित करण्याकरता 2 असणारे लाकडं जवळ घ्यायची. लक्ष करा बरं का, 2 लाकडं, आणि इतकं घर्षण करायचं, इतकं घर्षण करायचं की त्या घर्षणामध्ये अग्नी प्रज्वलित करायचा. मग तो जो कालावधी आहे, अग्नी प्रज्वलित करणारे जे अग्निहोत्र ब्राह्मण आहेत का नाही, तर ते असणारी मंडळी या ग्रंथाची बरोबरी करू शकतात. असा जर ब्राह्मण तुम्हाला दिसला ना, तर त्यांचं दर्शन घेणं मात्र फार गरजेचं आहे. का? तर तो ब्राह्मण सुद्धा भागवताची बरोबरी करू शकतो. इतका महान असणाऱ्या ग्रंथाचा भाग आहे. पुढं बोलत असताना सांगतात द्वादशी तिथी. द्वादशी तिथी कळते का? असं समजत नसेल तर उद्या आहे एकादशी आणि परवाच्या दिवशी बारस. आज चांगलं जेवण करून घ्या बरं का. उद्या काय आहे? एकादशी आहे. ही द्वादशी तिथी फार महत्वाची आहे. द्वादशी आणि काही नियम सांगितले. एकादशीच्या आदल्या दिवशी म्हणजे आज एकदाच जेवण करावं, उद्या फक्त पाणी पिऊनच राहावं. काही नियम सांगितलेले आहेत, पण हे आपल्याच्यानं होत नाही. द्वादशी तिथी सुद्धा या ग्रंथाची बरोबरी करते. थोडं प्रमाणामध्ये सांगतो. दशमी जाना महाविष्णू, एकादशी श्री नारायणो, द्वादशी श्री भगवानो. आज काय आहे माहिती? महाविष्णू. हीच विष्णूची महापूजा आणि अनुभव नाही दुजा. आज दशमी आहे महाविष्णू, उद्या श्री नारायणो आणि द्वादशीच्या दिवशी श्री भगवानो. आता आणखी सांगतो, भागवताची कथा ऐकण्याकरता मिळत नाही आणि या ग्रंथाची बरोबरी करण्याकरता जर कोण असेल, गावरान गाय असावी, सर्व गुण संपन्न गाय असावी. त्या गायीच्या जवळ जायचं आणि गायीचं दर्शन घ्यायचं. गायीचं दर्शन जर तुम्ही घेतलं तर असं समजायचं ते गाय सुद्धा भागवताच्या बरोबरीची आहे. हे भाग सांगितलेले आहेत. एवढंच नाही, पुढे एक भाग सांगितलेला आहे. आपल्या द्वाराच्या जवळ किंवा द्वारामध्ये तुळशी वृंदावन आहे का नाही? हे तुळशी वृंदावन भागवताची बरोबरी करू शकतं. तुळशी वृंदावन म्हणजे
महत्वाचा भाग सांगितला, किती जरी घर सुंदर बांधलं तर त्या घराच्या समोर काय असावं? का चप्पलचं स्टँड? त्या घराच्या समोर काय असावं माहिती? तुळशी वृंदावन. आणि ज्याच्या घराच्या समोर तुळशी वृंदावन नाही ते घर म्हणजे स्मशानाची भूमी. बस वर्णन असं केलेलं आहे, जययाची द्वारी तुळशी वृंदावन, नाही ते स्मशान घर जाना. जर तुम्ही तुळशीचं दर्शन घेतलं तर असं समजायचं तुम्ही भागवताचं दर्शन घेतलं. एवढी महान असणारी तुळस आहे ही. तुळस वैकुंठामध्ये आपला असणारी राहणारी तुळस आपला उद्धार करण्याकरता पृथ्वी तलावर आलेली आहे. म्हणून तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. याच्या बाबतीमध्ये आणखी एक भाग सांगितलेला आहे, वसंत नावाचा ऋतू. कळतो का? वसंत नावाचा ऋतू, ऋतू वसंताचा दिवस. प्रमाण सांगतो मी, तुमच्या लक्षामध्ये येईल हा ऋतू कधी असतो. हा प्रमाण ऐका बरं का, म्हणजे लक्षात राहील आपल्या. उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस. चैत्र महिना, आणि त्या चैत्र महिन्यामध्ये ऋतू सांगितलेला आहे वसंताचा ऋतू. आणि हा ऋतू म्हणजे या भागवताची बरोबरी करू शकतो. एवढंच नाही, भगवान पुरुषोत्तम हे सगळेजण असणारी भागवताची बरोबरी करू शकतात. एवढंच नाही, जो माणूस या भागवत ग्रंथाचं असणारं पठन करतो, एक एक बाबतीमध्ये असणारा श्लोक पाठांतर करतो, वाचन करतो, त्याच्या बाबतीमध्ये एक वर्णन असं केलेलं आहे, इथून पाठीमागच्या कालावधीमध्ये अनंत जन्मामध्ये जरी त्यानं पाप केला असेल आणि भागवताचं पठन जर करू लागला, वाचन करू लागला, ऐकू लागला, तर त्याचं सगळं पाप असणारं जळून जातं. एवढंच नाही, पुढे एक भाग सांगितलेला आहे, या ग्रंथामधला त्या माणसानं एका श्लोकामधला अर्धा श्लोक, लक्ष करा बरं का, एका श्लोकामधला अर्धा श्लोक, आणि अर्धा सुद्धा नाही जमला तर त्या अर्ध्यामधला अर्धा. तसं समजत नसेल, सगळ्यांनी इथे येऊन बसायचं. चला इकडे ऐका, आपल्या इकडे एक भाग सांगितलेला आहे, एक चपाती असते, चपाती अर्धी केली, आता काय झाला, अर्धा अर्धा भाग, परत त्या एका अर्धीची अर्धा असणारा भाग केला. आमच्याकडे म्हणतात त्याला चतकोर बरं का. तुमच्याकडे काय म्हणतात? चतकोरच म्हणतात ना, चोखण एक म्हणतात ना त्यास. हा म्हणजे या भागवताचं एक वर्णन असं केलंय, कुणाला एखाद्या वेळेस एक श्लोक नाही जमला, ऐका बरं का, एक श्लोक नाही जमला तर त्या माणसानं काय काम करायचं माहिती? अर्धा श्लोक असताना त्यांना उच्चार करण्याकरता सुरुवात करायची. काही मंडळी म्हणतात महाराज आम्हाला अर्धाही जमत नाही, मग त्याच्यामधला पुन्हा अर्धा. आणि एवढा जर श्लोक जर कोणी म्हणत असेल तर त्याला राजसूय नावाच्या यज्ञाचं असणारं पुण्य मिळतं. मग तुम्ही म्हणाल कसं काय महाराज? याला एक आणखी एक प्रमाण देतो. राजसूय यज्ञ एवढा कमी समजू नका, लक्ष देऊन ऐका. राजसूय यज्ञ एवढा महान आहे, जर एखाद्या वेळेमध्ये पाठीमागच्या कालावधीमध्ये आपले आई वडील, लक्ष देऊन ऐका बरं का, आजोबा पंजोबा एखाद्या वेळेस ते जर संयमी नावाच्या नगरीला गेले असतील, त्यांना जर काही दुःख प्राप्त झालेलं असेल आणि त्यांचा उद्धार जर करायचा असेल तर त्याच्याकरता राजसूय नावाचा यज्ञ करावा लागतो. हा यज्ञ कुणं केला? पांडवांनी केला. कारण पंडू राजा कुठं होता माहिती? पंडू राजा संयमी नावाच्या नगरीला होता आणि त्याला तिथं करमत नव्हतं. त्यावेळेस नारद मुनीला सांगितलं, मला इथं राहायचं नाही, करमत नाही, इथं मला त्रास होतो, मला इथून स्वर्गामध्ये वैकुंठामध्ये जायचं आहे, माझ्या मुलाला असं सांगा की राजसूय नावाचा यज्ञ करा. मग त्यांनी राजसूय नावाचा यज्ञ केला आणि पंडू राजा असणारे स्वर्गाच्या बाबतीमध्ये वैकुंठामध्ये असणारे गेले. आपल्याच्यानं राजसूय नावाचा यज्ञ होईल? होणार नाही. मग ऐका, आपले जर पूर्वज मरण पावलेले आहेत त्यांचा उद्धार जर करायचा असेल तर आपण फक्त एकच काम करायचं, भागवतामधला अर्धा श्लोक, अर्धा जमत नसेल तर चतुर्थांश असणारा श्लोक, थोडं माफी मागून बोलतो, सांगा कुणाचे आजोबा मरण पावलेत, कुणाचे पंजोबा मरण पावलेत, त्यांचा उद्धार जर करावा असं वाटत असेल, आता पंजोबा तर आपले नसतीलच बरोबर, त्यांचा उद्धार जर आपल्याला करावासा असं जर वाटत असेल तर त्यांचा उद्धार करण्याकरता भागवतामधला अर्धा श्लोक किंवा चतुर्थांश असणारा श्लोक, याच्या पुढे सांगू,
हा श्लोक म्हटल्याच्या नंतर किती जणांचा उद्धार होतो ते ऐका. हरिपाठामध्ये एक भाग सांगितलेला आहे, मातृ पितृ भ्राता. कुणाकुणाचा? मातृ पितृ भ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर होनी ठेले. सगळ्या जणांचा उद्धार जर करायचा असेल तर त्या माणसानं एक काम करायचं. अहो, फक्त भागवताचा असणारा अर्धा श्लोक किंवा चतुर्थांश असणारा श्लोक म्हणायचा. माझी एक विनंती आहे, काल आपण श्लोक म्हटलेला आहे, परत एकदा मी म्हणतो, कारण आपले जे पूर्वज आहेत ना, त्या सगळ्या जणांचा उद्धार या श्लोकानं होणार आहे. सगळ्या जणांचा. थोडं ताट बसाने एकदा श्लोक म्हणा. हरी सच्चिदानंद रूपाय सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः. श्रीकृष्णाय वयं नुमः. मातृपितृभ्राता सगोत्र अपार. मातृपितृभ्राता सगोत्र अपार. मातृपितृभ्राता ओ मातृपितृ चतुर्भुज नारा होवोनी ठेले. चतुर्भुज नारा होवोनी ठेले. चतुर्भुज नारा होवोनी ठेले. चतुर्भुज नारा होवोनी ठेले. हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा, हरी मुखे म्हणा. तो किती जणांचा उद्धार करतो ते ऐका. आपले वडील आहेत ना, वडिलाच्या बाबतीमध्ये पाठीमागं आजोबा पणजोबा यांचा असणारा तो उद्धार करतो. एवढंच नाही, आपली आई आहे ना, त्या आईच्या सुद्धा गणगोतेच्या बाबतीमध्ये आईचे असणारे पुन्हा आई वडील यांचा सुद्धा असणारा उद्धार करतो. अनेक पिढ्याचा असणारा तो उद्धार करतो. या ग्रंथाच्या बाबतीमध्ये आणखी एक सुंदर असणारा भाग सांगितलेला आहे. ही कथा ऐकत असताना लहानपणी ऐकावी, तरुणपणी ऐकावी. आणि आणखी एक माफी मागून सांगतो, वयोवृद्ध माणसं मनाला लावून घेऊ नका. सगळ्यात जास्त जर ही कथा कुणा ऐकावी तर सांगू? कुणा? म्हाताऱ्या माणसानं खास करून ही कथा ऐकावी. कशामुळे माहिती का? परीक्षित राजानं कधी कथा ऐकली माहिती? परीक्षित राजानं ज्यावेळेला मरण जवळ आलं का नाही, मरण जवळ आल्याच्या नंतर 7 दिवसाच्या बाबतीमध्ये असणारी ही कथा ऐकली. शेवटच्या वेळेला नाही, पुन्हा दाखवायचा निवड. राहू दे आता, राहू दे, बसा तुम्ही खाली, बसा बसा.
ही कथेच्या बाबतीमध्ये वर्णन असं केलेलं आहे. सगळ्यात शेवटी असणारी ही कथा ऐकत असताना राजा परीक्षितीनं ही कथा ऐकली अंतकाळाच्या वेळेला, शेवटच्या वेळेला. म्हणून वयोवृद्ध माणसाने एक काम करायचं बरं का. माझी एक विनंती आहे तुम्हाला. घरी बसल्या बसल्या काहीतरी दुसरे शब्द बोलत असताना इथं येऊन तुम्ही या. तुम्हाला कमरेचा त्रास जरी होऊ लागला का नाही, तर माझी तुम्हाला फुल परवानगी बरं का. थोडासा अंग टाक जा, परत उठून बसा. आणखी त्रास होता तर त्याला काय पर्याय नाही. आता तुम्हाला पायाला मुंग्या येत असतील, असा पाय तुम्ही लांबवा, काही अडचण नाही. माझ्या कथेमध्ये सगळी सवलत असते, अशी काहीच अडचण नाही बरं. असे फक्त माझं एवढंच सांगणं असतं, बाबा कथा तुम्ही ऐका. काय ऐका माहिती का. आता तुम्हाला शरीराचा त्रास आहे, पायाला मुंग्या येतात, एवढं सोपं नाही बरं का. एवढं सोपं समजू नका. महाराज विनोदाना मी सांगतो, कोणी वखार हाणत असताना चक्कर येऊन पडलेला माणूस तुम्ही कधी ऐकला का. मी काय बोलतो कळालं का. टिपणीवर पेरणी करण्याकरता चालू आहे आणि पेरत पेरत कोणी पडला किंवा चक्कर येऊन पडला, असं कधी तुम्ही ऐकलं का. त्याला चक्कर येत नाही. संसारात कधीच चक्कर येणार नाही, अजिबात नाही. पुढे सांगतो, एखाद्या माणसाला 2.5 तास 3 तास विना द्यायचा, फक्त विनाच कुणी घ्यायचा नाही. मामा चक्कर येऊन पडतंय खाली, ते कीर्तनात माझ्या झालेलं आहे. 2 तासाच्या विनाला माणसाचे चक्कर येऊन पडलेत खाली असे. ऐका, त्याचं कारण एक आहे, ही एक दैवी शक्ती आहे, दैवी शक्ती. महाराज शेतामध्ये काम करत असताना, बाजरी खुडत असताना, मका काढत असताना असे कणस वगैरे, कुणाला कधी झोप लागली का. कधी मला सांगा तुम्ही, कधी झोप लागली का तुम्हाला. शेतामध्ये काम करत असताना झोप लागली का. कधीच झोप लागत नाही. इथं येऊन माणसं बसल्या बसल्या झोप लागताय, म्हणजे फार मोठी दैवी शक्ती आहे बरं का. फार मोठी दैवी शक्ती आहे. इथून घरी गेल्यानंतर रात्री 2 वाजेपर्यंत लोक असे मोबाईल सारखे बघत राहिलेत, झोपी ना त्यांना. पण इथं येऊन बसला की लगेच जांभळी, लगेच झोप येते. ही दैवी शक्ती आहे, फार मोठी असणारी शक्ती आहे. माझी एक विनंती आहे, तुम्ही इथं येऊन बसा आणि वयोवृद्ध माणसाने एक काम करायचं. ही भागवताची कथा ऐकल्याच्या नंतर त्यांच्याकरता फार मोठा भाग आहे. सांगतो, कथा सांगणारा माणूस एक दिवस मरणार आहे. ऐका बरं का, एक दिवस मरणार आहे. मरण हे प्रत्येक जणाला आहे. माझी विनंती अशी आहे, मरणकाल झाल्याच्या नंतर आपल्या प्रत्येक जणाला जर भेटावं काय मोक्ष, आपल्याला भेटावी मुक्ती, आणि आपल्याला राहण्याकरता ठिकाण जर कोणतं भेटावं, तर आपल्याकरता वैकुंठच भेटावं. आणि एवढी कथा महान आहे का नाही. ही कथा जर श्रवण केली तर माणसाला साक्षात स्वरूपामध्ये वैकुंठ आहे, साक्षात स्वरूपामध्ये वैकुंठ आहे. पण इथं येऊन कथा ऐकणं मात्र फार महत्वाची असणारी भूमिका आहे. म्हणून महान असणारी ही कथा आहे. आणि अंतकाळाच्या वेळेला, शेवटच्या क्षणाच्या बाबतीमध्ये वयोवृद्ध माणूस झाला ना, तर वयोवृद्ध माणसानं तर 100% कथा ही ऐकावी म्हणजे ऐकावी. एवढंच नाही, आणखी एक भाग महत्वाचा सांगतो. काही माणसं म्हणतील, महाराज हे कथा आम्हाला ऐकायची नाही, दुसरा काही पर्याय तुमच्याकडे काय आहे का. आम्हाला वैकुंठातच जाऊन राहायचंय, पण कथा न ऐकता दुसरा काही पर्याय तुमच्याकडे आहे का. तर भागवतामध्ये एक पर्याय सांगितलेला आहे. कथा नाही ऐकायची त्या माणसानं, अजिबात नाही. इकडे मंडपाकडे फिरायचं का सुद्धा नाही, तरी त्याला मोक्ष भेटणार, वैकुंठ भेटणार. पण काय कारण करावं लागतं ते ऐका. भाऊ सूरधरा असतं, काय त्यांनी करायचं ते ऐका. 1 आणि 2 नाही, तर सुंदर स्वरूपामध्ये भाग सांगितलेला आहे. 3 पल सोन्याचा एक सिंह बनवायचा. 3 पल सोन्याचा एक सिंह बनवायचा. असं समजत नसेल तर आणखी सोप्या भाषेमध्ये सांगतो. 148 ग्रॅमचा, लक्ष देऊन ऐका बरं का. किती ग्रॅमचा. 148 ग्रॅमचा एक सिंह बनवायचा. माझ्या समोर जे ग्रंथ आहे की नाही भागवताचा, या ग्रंथाची 800-900 रुपये 1000 रुपये किंमत आहे. 148 ग्रॅमचा सिंह बनवायचा म्हणजे किती तोळे सोनं झालं ते. 15 तोळे मामा बरं का. 15 तोळे सोनं. 1 तोळ्याची किंमत आहे 1.5 कळा आहे ना. आता किती आहे. 1.25. 1.5 धरून चला. 10 तोळ्याचे 15 लाख आणि पुढले आणखी
5 तोळ्याचे म्हणजे 22.5 लाख रुपये त्या माणसानं काय करायचे माहिती का? सोन्याचा एक सिंह बनवायचा, छान स्वरूपामध्ये हा ग्रंथ, त्या ग्रंथाची पूजा करायची, त्याच्यावर ग्रंथ ठेवायचा. कशावर? त्या सिंहावर. असा चौरंग वगैरे असा मांडू, असा सिंहावर पूजा करून, आणि दुसऱ्याला देऊ नका बरं का, मलाही वाईट वाटलं, मलाच देऊन टाका, म्हणजे मला एवढे जास्त कथा करायची गरज पडणार नाही ना, बरोबर आहे का नाही? जर त्याला कथाच ऐकायची नसेल तर त्याला भाग सांगितलेला आहे. एवढा मोठा असणारा सिंह बनवायचा, 148 ग्रामचा, 3 पलाचा, आणि तो असणारा ग्रंथाच्या बाबतीमध्ये दान करून टाकायचा. जर दान केलं तर त्याच्याकरता भाग सांगितलेला आहे, मुक्ती, मोक्ष आणि वैकुंठ. एवढ्या ग्रंथाचा भाग आहे. एवढंच नाही, काही भाग सांगितलेला आहे. जर एखाद्या वेळेस एवढे पर्याय असून सुद्धा, म्हणजे कोणता, तुम्ही कसंही बसा, देवाचं नामचिंतन करा, एवढे तुम्हाला साधनं दिलेले आहेत ना, कसंही असू द्या तुम्ही, पण कथा ऐका. साधू संतांचं म्हणणं आहे, तुम्ही काय करा, कथा ऐका. आता तरी पुढे हाची उपदेश. तुम्ही कशी कथा ऐका, नका करू नाश आयुष्याचा. बाबांनो, तुम्ही कथा ऐका, पण जर एवढे साधनं तुमच्याकरता उपलब्ध जरी असतील आणि तुम्ही जर कथा ऐकत नसेल, तर तो माणूस कोण आहे तो ऐका. तो माणूस या बाबतीमध्ये वर्णन केलेलं आहे, तो माणूस चांडाळ आहे, चांडाळ. जो कथा ऐकत नाही ना, कथा कीर्तन वगैरे ऐकत नाही, तर तो माणूस चांडाळ आहे. काही लोक बोलत बोलत म्हणतात, तो धंदा आपला नाही. कोणता? हे कथा ऐकायचा आपला धंदा नाही, हरिपाठ आपला धंदा नाही. म्हणजे नेमका धंदा कोणाचा आहे? ऐका बरं का, हा धंदा नाही असं म्हणूच नका. खरा आपला हा धंदा आहे. आपला धंदा कोणता? हरिपाठ म्हणणे, देवाची पूजा करणे, कथा करणे, हा आमचा धंदा आहे. आणि जर कोणी धंदा जर करत नसेल तर तो माणूस असणारा चांडाळ आहे. एवढंच नाही, जर कथा ऐकणारा जर माणूस जर तो नसेल तर त्याला एक बाब सांगितलेली आहे, तो माणूस गाढव आहे, गाढव, गाढव. आणि नंबर 3 ला वर्णन करत असताना भाग सांगितलेला आहे, गाढव तर आहेच आहे, पण त्यांना आपला सगळा जन्म असणारा व्यर्थ घालवला. त्याच्या बाबतीमध्ये काही असणारा त्याचा भाग मात्र सांगितले नाही. त्याचं मुखच आहे, नामाविन मुख. नामाविन मुख सर्वांचे देवीला, जीवान वेला दर्प जाणा, नामाविन मुख सर्वांचे देवीला, नामाविन मुख सर्वांचे देवीला, जीवान वे